नमस्कार मंडळी. आज आपला 8वा भाग आहे आणि मागच्या 7 भागामध्ये आपण वेगवेगळे विषय घेत 7व्या भागामध्ये आपण धर्म ही संकल्पना समजून घ्यायचा विचार केला. त्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म म्हणजे साहचर्य, अशा पद्धतीनं आपण धर्म ही संकल्पना समाजाची धारणा करतो तो धर्म, अशा पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो कर्मकांडाशी संबंधित आपण जोडायचा प्रयत्न केला होता की कर्मकांड हे आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी असू शकतं, पण समाजासाठी जो तुम्ही धर्मसंकल्पना हे करता तर ती संकल्पना ही प्रेमाची, साहचर्याची असावी. आणि तो हे करत असताना आपण आत्ताची भूमिका समजून घेण्यासाठी 350 वर्षामध्ये आपण कशा पद्धतीनं धर्मसंकल्पनेमध्ये अडकत गेलो आणि आपल्या समाजाचं थोड्याफार प्रमाणात जे काही नुकसान झालं असेल ते कसं झालं ते आपण समजून घेणार आहोत. आणि म्हणून मी सांगितलं की उत्तरेकडून आपल्या देशावरती पूर्वी जे आक्रमण होतं ते राजकीय आक्रमण होतं. औरंगजेबाच्या नंतर ते थोडंसं धार्मिक व्हायला लागलं आणि त्या धार्मिक आक्रमणामध्ये तो कसा क्रूर होता किंवा कपटी होता किंवा क्रौर्याने भरलेलं त्याचं आयुष्य होतं हे आपण समजून घेण्यासाठी त्याचा राज्याभिषेक जो झाला आहे तर 10 जून 1658 साली 58. आणि त्याच्या अगोदर त्यांनी स्वतःच्या वडिलांना कैदेत टाकले, वडिलांचा मृत्यू झालेला आहे, थोरल्या भावांचे खून केलेले आहेत आणि स्वतः गादीवरती बसलेला आहे. इकडं महाराष्ट्रामध्ये 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. 12व्या वर्षापर्यंत आपल्या वडिलांच्याकडून शिक्षण घेऊन 12व्या वर्षी ते माघारी पुण्यामध्ये आलेले आहेत आईबरोबर. आणि शहाजीराजे आणि जिजाऊंचं जे स्वप्न होतं स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं, ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायचं हे लहानपणापासूनच त्यांनी स्वप्न रंगवलं होतं. आणि त्या पद्धतीनं त्यांनी कार्याला सुरुवात केली वयाच्या 15-16 वर्षी, जेव्हा त्यांनी तोरणा जिंकून स्वराज्याचं स्थापना केली म्हणूया आपण, किंवा तोरण बांधलं म्हणतो आपण तसं. आणि त्याच्यानंतर 10 वर्ष बारकाईनं कार्य करत असताना वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी 15 जानेवारी 56 साली जावळीवरती हल्ला केला. जावळी ही त्यावेळेला आदिलशाहीच्या खाली होती, आधिपत्याखाली ते, आणि चंद्रराव मोरे म्हणून तिथं जे होते त्यांचा पराभव करण्यासाठी आणि ती जावळी ताब्यात घेण्यासाठी 30 मार्चपर्यंत शिवाजी महाराज तिथं थांबले होते. जावळी ताब्यात घेतल्यानंतर आदिलशाहीकडून अफजल खानाची नेमणूक होते की त्यांनी शिवाजी महाराजांचं पारिपत्य करावं. आणि तो 10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापगडावरती ज्या दिवशी अफजल खानाचा वध झालेला आहे तो हा दिवस, त्याच्यामधला सगळा जो हिस्ट्री आहे त्याचं निघणं, ते एकमेकाला निगोशिएट करणं, ते पत्रव्यवहार वगैरे, आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि शेवटी 10 नोव्हेंबरला अफजल खान मारला जातो. 28 नोव्हेंबरला म्हणजे फक्त 18 दिवसात शिवाजी महाराज पन्हाळ्यापर्यंत जातात आणि पन्हाळागड जिंकतात. म्हणजे प्रतापगड ते पन्हाळा अंतर आणि मधला सगळा भाग जिंकत जाणं, याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की ते 18 दिवसात हे सगळं करणं किती अवघडाने हे होतं ते. पण त्याचबरोबर औरंगजेब उत्तरे दिल्लीमध्ये जो आहे तर तो किती क्विक विचार करतोय हे समजून घेण्यासाठी 10 नोव्हेंबरला अफजल खानाचा वध झालेला आहे आणि 28 जानेवारीला औरंगाबादवरून शाहिस्ते खान शिवाजी महाराजांच्यावरती आक्रमण करण्यासाठी निघालेला आहे. आता नोव्हेंबरमधले 20 दिवस, डिसेंबरचे 31 दिवस आणि जानेवारीतले 28 दिवस एकूण होतात 79 दिवस होतात. तुम्ही कल्पना करा की एखादी घटना घडल्यानंतर किती बारीक लक्ष असणारे दिल्लीत बसलेल्या माणसाचं, त्यावेळेला काही मोबाईल नव्हते, व्हॉट्सॲप नव्हते किंवा आपल्यासारखी आत्ताची इन्स्ट्रुमेंट्स नव्हती. दिल्लीत बसलेल्या व्यक्तीला प्रतापगडावरती एक सरदार मारला गेलेला आहे 20 नोव्हेंबरला. त्याची जर सांडणी सॉर एखादा गेला तर दिल्लीला निघाला तर तो 20-22 दिवस नक्कीच लागणार. 25 दिवस पकडूया, 25 परत त्याचा निरोप की त्याच्यावरती ॲनालिसिस करणं आणि त्याच्यावरून लगेच शिवाजी महाराज हा उद्या धोकादायक होऊ शकेल म्हणून त्याचं पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेचा सुभेदार असणाऱ्या स्वतःच्या मामाला शाहिस्ते खानाला दक्षिणेत पाठवणं. आणि
तो हे करण्यासाठी लागणारे दिवस फक्त 79, म्हणजे 55 दिवस जर ते वजा केले तर नंतर 32 लाखाचा खजिना आणि त्याच्यानंतर किती किती 80 लाखाचं घोडदळच होतं. म्हणजे पायदळ आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, एवढी सगळी तयारी करून शाहिस्ते खान आपलं खाली उतरणं. आणि मग सिद्दी जोहरचा वेढा जो आहे तो त्या दरम्यान पन्हाळ्यावरती बसणं, ब्रिटिश लोकांनी इंग्रजांनी त्यावेळेला समोरच्या किल्ल्यावरून पन्हाळा गड्यावरती तोफा मारणं, सिद्दी जोहरला मदत करून शिवाजी महाराजांचं पानिपत्य करण्यासाठी. आणि त्याच वेळेला त्या ब्रिटिशांनी सांगितलं होतं की आमचं सैन्य किंवा आमच्या तोफखाना जो असेल तो आमच्याच झेंड्याखाली, म्हणजे युनियन जॅक किंवा काय असेल त्यांचा ईस्ट इंडिया कंपनीचा, त्याच्याखालीच तो कार्य करेल. आणि त्यावेळेला त्यांनी हे केलं होतं. नंतर शिवाजी महाराजांनी त्या ब्रिटिश माणसाला पनिशमेंट दिली होती. त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगायचे आहे की 1498 साली वास्को द गामा कालिकतमध्ये पोहोचला आहे. 1510च्या दरम्यान त्यांनी गोवा पण जिंकलेलं आहे पोर्तुगीज लोकांनी. आणि 1510 पासून 1600 आपण 60चा आता विचार करतोय, त्या 150-160 वर्षामध्ये गोव्यामध्ये अतोनात पोर्तुगीजांनी इन्क्विजिशनच्या नावाखाली लोकांना जिवंत जाळलेलं आहे. त्यांना त्यांची घरं किंवा त्यांच्या संपत्ती जप्त केलेल्या आहेत, त्यांनी धर्मांतर करावं म्हणून किंवा म्हणजे अशा ह्या अवघड परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचं कार्य सुरू झालेलं आहे. आणि त्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला शाहिस्ते खानाची बोटं तोडलेली आहे, शाहिस्ते खानाचा वरती हल्ला केलेला आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा मिर्झा राजे जयसिंग, दिलेर खानांचं आक्रमण होतं. त्याच्यानंतर मोरारबाजी देशपांडेचा पुरंदरचा पराक्रम आपल्याला माहिती आहे, पुरंदरचा तह आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज दिल्लीला जातात. दिल्लीवरून म्हणजे आग्र्याची आपण म्हणतो, आग्र्यावरून त्यांची होणारी सुटका, आणि त्याच्यानंतर पुन्हा तानाजी मालुसरेंनी एक किल्ले माघारी घेण्यासाठी स्वतःचं सिंहगडावरती दिलेला हुतात्म्य, अशा घटना किंवा विशाळगडाकडं निघताना, पन्हाळगडून विशाळगडाकडं निघताना बाजीप्रभू देशपांड्यांनी बांदोल बंधूंचं त्या 300 बांधवांचं झालेलं हौतात्म्य, ह्या सगळ्या घटना घडून गेल्यानंतर राज्याभिषेकाची वेळ येते. आणि राज्याभिषेकाच्या वेळेला मी आपल्याला हे करतो की हृदयनाथ मंगेशकर यांनी शिवकल्याण राजा म्हणून एक ध्वनिफीत काढलेली आहे. त्याच्यामध्ये 10 गीतांचं हे आहे. म्हणजे रामदास स्वामी असतील, कवी कलश, कविभूषण असतील, सावरकर असतील, कुसुमाग्रज असतील, या सगळ्यांच्या महत्त्वाच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या ज्या गीतांचं त्यांनी एकत्र, लता मंगेशकरांनी ते गायलेलं आहे. आणि त्याच्यातलं ज्याला आपण हे म्हणतो ना की निवेदन जे आहे ना, ते निवेदन अतिशय सुंदर आहे. मला ते आवडलं होतं. त्या निवेदनामध्येच त्या काळातली परिस्थिती कशी होती आणि ते एक गीत त्यांनी घेतलं होतं, ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला कुठल्या दिशेने विचार करायचा आहे तो. पहिल्या गीताच्या सुरुवातीलाच त्यांनी सुरुवात केलेल्या निवेदनाची की 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या काळात चाचपडत होता. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू गराडाच घातला होता. महाराष्ट्राची भूमी वेदनांच्या टापाखाली कणत होती, गाराणं गात होती. आणि मग प्राणी मात्र झाले दुःखी, आणि माणसाला खायला अन्न नाही, अंथरूण नाही, पांघरूण नाही, अखंड चिंतेचा प्रवाह चालू आहे. हे गीत आहे. दुसरं गीत जे सुरू होतं तो सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात सिंधू सागराच्या लाटाने संत सज्जनांचे टाळ मृदुंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आव्हान करत होते. आणि त्यानंतर लगेच गीत सुरू होतं की आम्ही त्रस्त आहोत, दीन आहोत, आम्ही तुला शरण आलो आणि तू आम्हाला याच्यातून बाहेर काढ, असं शिवशक्तीला आव्हान आहे. तिसरं गीत सुरू व्हायच्या अगोदर शिवजन्माचं जे आहे, शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि निवेदनात म्हटलेलं आहे, पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला, भारतवर्षाला झाला. त्याच्यानंतर चौथ्या गीताचं, अहोरात्र लाथाबुक्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा कडा सह्याद्रीचा स्तंभ कडकडला, 10 दिशा थरथरल्या, काळपुरुषाच्याही कांठळ्या बसल्या, जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रकटला, अनंत हाताचे अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नृसिंह होते शिवराय. आणि मग हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा हे गीत आहे. त्याच्यानंतर 5वं पावनखिंडीच्या संदर्भातलं आहे. 6वं प्रतापराव गुजरांचं ते वेडात मराठी वीर दौडले साथ आहे.
7व्या गीतासाठी निवेदन असे: सह्याद्री समुद्र आणि शिवरायांनी एकवटून मांडलेला स्वातंत्र्य संग्राम विजयी झाला. हिंदवी स्वराज्य साकार झालं. लेकी सुनान संत सज्जन गाई वासरे सारे सारे आनंदी झाले. हे राज्य व्हावे ही तर श्रींची चिजा होती. संतांच्या स्वप्नांचा कल्पवृक्ष मोहरला. वनी आनंद भुवनी आनंद आनंद वन भुवनी. आणि मग त्याच्यामध्येच उदंड झाले पाणी स्नान संध्या कराव्या जपतप अनुष्ठाने आनंदवन भुवनी, हे संपूर्ण गीत येतं. 8व्या गीताची सुरुवात: इतिहासाच्या पानापानावर साक्षात शिवशंकर तांडव करत होता. 2 ध्रुवांचा मृदुंग दुमदुमत होता. मन्मथावर 3रा डोळा विस्फारला जात होता. शिवशस्त्री असुरावर सुटत होती. गीत येतं. 9व्या गीताची सुरुवात आहे: किल्ले रायगडावर हिंदी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन झळाळू लागलं. भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भंगलेल्या सर्व सार्वभौम सिंहासनांच्या जखमा रायगडावर बुजले. आज ही भूमी राजराजेश्री विराजित सकल सौभाग्य संपन्न झाली. आणि पुन्हा ते गीत येतं. आणि 10वं शेवटचं जे गीत आहे: महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगानी देव मस्तकी धरून हलकल्लोळ केला. आणि मग त्याच्यामध्ये संत रामदासांनी शिवाजी महाराजांना जे 1672 साली पत्र लिहिलं होतं: निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुण महत्वाशी तुलना कैसी, नरपती हयपती गजपती गडपती भूपती जलपती, पुरंदराणी छत्रपती शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, आचार विचारशील दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकला ठाई, धीर उदार गंभीर शूर वीर्याशी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे बोडिली, ब्राह्मणस्थाने नष्ट भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, देवधर्म तो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारिणे, आणि कही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊनी कित्येक राहती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली, कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले, शिवकल्याण राजा. आता आपण नेहमी ह्या 12व्या रुचेपर्यंत किंवा 12व्या ओळीपर्यंतचं काव्य नेहमी ऐकतो. पुढचे जे 3 कवी आहेत त्या सहसा घेतल्या जात नाहीत. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हाप्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्धमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेनू, उदंड राजकारण तटले तेने चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. म्हणजे ह्या शेवटच्या 13, 14 आणि 15 याच्यामध्ये तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेनू. आणि त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की प्रसंग नसता लिहिले शेवटच्या ओळीमध्ये क्षमा केली पाहिजे. म्हणजेच रामदास स्वामींनी हे अतिशय सुंदर पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या कार्याचं अगदी थोडक्या शब्दामध्ये जे एकत्र ज्याला आपण म्हणतो की एकत्र जे ॲनालिसिस केलेलं ते अतिशय सुंदर पद्धतीने. पण पुढं कसं झालं की दुर्दैवानं रामदासांना शिवाजी महाराजांचं गुरु म्हणून त्या हे करायचा प्रयत्न करणं, म्हणजे आता जे ज्याला आपण मी म्हणतो की स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी एक एक व्यक्ती कुठल्या जातीतली आणि ती श्रेष्ठ आणि ती उपयोग तुम्हाला मार्गदर्शन करते म्हणून हा एक जो एक कल्ट निर्माण झाला होता. तर त्याच्यासाठी मी काही उदाहरणं तुम्हाला देतो की ह्या पत्रानंतर पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो की इथं सौ अनुराधा गोविंद कुलकर्णी म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी शिवछत्रपतींची पत्र म्हणून 2 खंडामध्ये हे केलेलं आहे. आणि या खंडामध्ये जवळजवळ 236 पत्रांच्या संदर्भातली माहिती आणि त्याच्यामध्ये एक चार्ट पण त्यांनी दिलेलं आहे की त्या चार्ट नुसार त्यातली पत्र खरी किती खोटी किती, आणि त्या पद्धतीनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे एका चार्टमध्ये की 32 पत्र पूर्ण बनावट आहेत, 5 संशयी आहेत, म्हणजे 37 पत्र ही ज्याला आपण म्हणतो की बनावट आहेत, आणि सगळी मिळून 236 पत्रांच्या संदर्भातला इथं उल्लेख येतो. आणि मग काही जी खरी पत्र आहेत
तर त्याच्यातलं ह्या ग्रंथामधलं 150वं पत्र दत्ताजीवंत वाकेनिवीसनं आहे आणि 151 जे आहे ते कोळच्या गणेश गोजदेव यांना आहे आणि 22 जुलै 1672चं ते पत्र आहे. तर त्याच्यात त्यांनी म्हटले की कसबे चाफळ येथे रामदास गोसावी राहत असून त्यांनी तेथे रघुनाथाचे मंदिर बांधले आहे. त्या देवाच्या यात्रा महोत्सवात कटकेचे शिपाई इतर लोक त्रास देतात म्हणून समजले, तरी त्यांना ताकीद करणे, चोरांचा तुर्कांचा यात्रेत उपद्रव होऊ देऊ नये. म्हणजे हे 22 जुलै 1672च्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चाफळ येथे रामदास गोसावी राहत असून त्यांच्या मंदिरामध्ये जो त्रास दिला जातोय उत्सवामध्ये तो तुम्ही थांबवा म्हणून त्यांनी तिथल्या आपल्या सरदारांना सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 8 ऑगस्ट 1676 या ग्रंथामध्येच ते दोन्ही 186 आणि 187 वरती पत्र आहेत नंबरची. त्याच्यात त्यांनी दसमाजी नरसाळा हवालदार किल्ले महिपतगड आणि जिजोजी काटकर हवालदार किल्ले सज्जनगड या दोघांनाही लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. पत्र आहे 8 ऑगस्ट 1676चं. सज्जनगड रामदास गोसावी शिवथरला राहत असून काही दिवसांसाठी महिपतगडावर किंवा सज्जनगडावरती राहण्यास येतील. त्यांना व त्यांच्याबरोबर जे लोक येतील त्यांना गडावर येणे, राहतील तेवढे राहू द्यावे. गड उतरून जाऊ म्हणतील तर जाऊ द्यावे. सर्व बाबतीत त्यांची विचारपूस करावी. हरेक विसी खबर घेत जाणे, याचे सेवेशी अंतर पडून देवे, अशीच काळजी इतरही त्याने म्हणजे ह्या याच्यामध्ये जी पत्र आहे त्याच्यात मोरया गोसावी मंदिरासाठी, आळंदीच्या मंदिरासाठी, मौनी बाबांचं जे कोल्हापूरचं जे स्थान आहे जिथं शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी क्षात्र जगद्गुरू पीठ निर्माण केलं, तर तिथल्या याकूत बापा अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रत्येक देवस्थानची आणि याची व्यवस्थित सोय लावावी याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि लोकांना मार्गदर्शन केलं आहे. परंतु काय होतं की काही पत्र अशी जी निर्माण केली जातात, तर त्यातलं एक पत्र जे डिटेलमध्ये आहे 208 क्रमांकाचं जे पत्र आहे ते हे शिवकथाकार विजय देशमुख यांच्या याच्यामध्ये ते डिटेल दिलेलं आहे पत्र. तर त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणजे हे पत्र बनावट आहे. फक्त शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी कसं सहाय्य केलं हे दाखवण्यासाठी हे बनावट पत्र तयार केलं होतं. 15 सप्टेंबर 1678चं हे पत्र दाखवलेलं आहे. आणि शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणतात की चरण श्री सद्गुरू श्री सकल तीर्थरूप श्री कविल्यधाम श्री महाराज श्री स्वामीचे सेवेसी चरण शिवाजी राजे यांनी चरणावरती मस्तक ठेवून विज्ञापना जे मजोर कृपा करून सनात केले, आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्य साधन करून धर्मस्थापना, देव ब्राह्मणांची सेवा, प्रजेची पीडा दूर करून पालन रक्षण करावे, हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. तुम्ही जे मणी धराल ते सिद्धीस पावी, त्याचवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांना नाश करावा, विपुल द्रव्य राज परंपरा अक्षयी चालेल अशी स्थळे दुर्गट करावी. ऐसे जे मणी धरले ते स्वामींनी आशीर्वाद प्रतापे मनोरथ पूर्ण केले. या उपरी राज्य सर्व संपादिले, ते चरणी अर्पण करून सर्व काळ सेवा घडावी ऐसा विचार मणी आणला. तेव्हा आज्ञा झाली की तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावे, तीच सेवा होय ऐसे आज्ञा पिले. यावरून निकटवास घडून वारंवार दर्शन घडावे, श्रीची स्थापना कुठेतरी होऊन संप्रदाय शिष्य व भक्ती दिग्गत विस्तीर्ण घडावे अशी प्रार्थना केली. तेही असं म्हणतात, गिरी गौरी वास करून चाफळी श्रीची स्थापना करून संप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्ण घडली, त्यास चाफळी श्रीची पूजा, महोत्सव, ब्राह्मण भोजन, अतिथी इमारत सर्व यथासांग घडावे. जेथे जेथे श्रीच्या मूर्ती स्थापना झाली तेथे उत्सव पूजा घडावी. यास राज्य संपादिले, यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हा आज्ञा झाली की विशेष उपाधीचे कारण काय, तथापि तुमचे मनी श्रीची सेवा घडावी हा निश्चय झाला. त्यास यथावकाश येथे जे नेमावेसे वाटले ते नेमावे. पुढे जसा संप्रदायाचा व राज्याचा वंशाचा विस्तार होईल तसे करीत जावे. या प्रकारे आज्ञा झाली. यावरून देशांतरी संप्रदाय व श्रीची स्थापना झाल्या. त्यास ग्रामभूमीची पत्रे करून पाठविली. श्री सणित चाफळी 121 गाव सर्वमान्य व 121 गावी 11 बिघेप्रमाणे भूमी व 11 स्थळी श्रीची स्थापना झाली. तेथे नैवेद्य पूजेस भूमी 11 बिघेप्रमाणे नेमली आहे. तो ऐसा संकल्प केला. ते सिद्धीस नेण्याविषयी विनंती तेव्हा संकल्प केला. तो परंपरेने सेवटास न्यावा अशी आज्ञा झाली. त्याचवरून सांप्रत गाऊ व भूमी नेमिले तपशील 33 गावे 419 बिघे जमीन 1 कुरण 121 खंडी धान्य याचा तपशील आहे. एकूण दरोबस्त सर्वमान्य गाऊ 33 व जमीन बिघे गहू 419 कुर्ण 1 गल्लाखंडी 121 स्त्रीची पूजा उत्साहाबद्दल संकल्पातील सांप्रत नेमिले.
व उच्छाहासे दिवसास व इमारतीस नक्ती ऐवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन, येणे करून उच्छाहादी चालविण्याविषयी आज्ञा असावी. राज्याभिषेक 5 कालयुक्ताशी नामसंवत्सरे अश्विन शुद्ध दशमी बहुत काय लिहिणे हे विज्ञापना. आता हे खोटं पत्र आहे. हे शककर्ते म्हणजे ह्या लेखकांनी पण सांगितलेलं आहे, ह्या छत्रपतींची पत्र या ग्रंथातही तेच सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं चुकीची पत्र तयार करणं किंवा त्याच्यानंतर संत तुकारामांच्या अभंगामध्ये म्हणजे संत तुकारामांची गाथा आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना अब्दागिरी घोडा आणि हे सगळं पाठवलं होतं आणि मग ते तुकाराम त्याचं स्वीकार न करता त्यांना सगळं माघारी पाठवताना एक 9 अभंग त्यांच्यासाठी लिहितात. त्याला ते शिवाजीराजे यांचे स्वामी सब्दागिरी घोडा कारकून असे न्यावरून पाठविले ते अभंग, असं करून ते एकूण 9 अभंग आहेत. परंतु एक पंडिती प्रतमध्ये ते 14 अभंग तिथं दाखवले होते आणि त्यातले जे पुढचे 5 जे होते म्हणजे 9 अभंगाच्या नंतर ते प्रक्षिप्त होते म्हणजे तिथं घातले होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं हे केलं होतं की तुकाराम महाराज म्हणतायत की मी तुमचा गुरु नाही आहे, तर चाफळ क्षेत्री जे रामदास स्वामी आहेत ते तुमचे गुरु आहेत. आणि म्हणून मग ही जी तुकाराम गाथा विठोबा रुक्माई देवस्थान संस्थान देहूमध्ये जी पब्लिश झाली, तर याच्यामध्ये प्रस्तावना जी आहे ते तुकारामाचे वंशज जे सदानंद मोरे आहेत ते शेवटी म्हणतात की हे जे 5 अभंग आहेत ते आम्ही काढून टाकतोय. आणि त्याचं कारण देताना ते म्हटले, परंतु काही आमच्या व्यक्तिनिष्ठ धारणेचा भाग नव्हे. तुकाराम महाराज शिवरायांना समर्थ रामदासाकडे जायला सांगत असतील तर त्यास आम्ही कोण हरकत घेणार. पण इत्यादी वस्तुस्थिती अशी आहे की इसवी सन 1650 पर्यंत रामदास स्वामी कृष्णाकाठी नुकतेच येऊन दाखल होऊन कार्य करू लागले होते व त्यांची माहिती फारशी कोणाला असण्याची शक्यता नव्हती. त्यांना मान्यताही मिळाली नव्हती. उलट तुकोबा प्रसिद्धीच्या आणि सन्मानाच्या शिखरावर होते. अशा परिस्थितीत ते स्वतःची अशी निंदा करीत शिवबांना विनमुख पाठवतील हे शक्य नाही. पण पुढं म्हणतात ते मुद्दा केवळ शक्यतेचाही नाही, ज्या कोणी रामदास भक्तांनी हेतुता किंवा सद्भावनेने हे अभंग रचले ते इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्यामुळे त्यांच्या अभंगामध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना प्रतिनिधी राजाज्ञा अशा शिवोत्तर काळातील अधिकारांचा उल्लेख केला. इतकेच नव्हे, 1650 पर्यंत ज्याला शिवरायांचे नावही माहीत असणे सुतराम शक्य नव्हते तो भूषण कवी शिवदरबारात आणून बसवला आहे. आणि सुमंत व डबीर एकाच पदाची 2 भाषेमधील 2 नावं असली तरी ती 2 स्वतंत्र अधिकाऱ्यांची पदनामे मानली आहे. त्यातही मौज अशी की शिवराज्याभिषेकापर्यंत प्रचलित असलेल्या डबीर व फारसी भाषेतल्या शब्दाला सुमंता पर्याय राजव्यवहार कोशामुळे त्यानंतर प्रचलित झाला. रामदास भक्तांनी भूषण कवीप्रमाणे राज्यव्यवहार कोश करते रघुनाथ पंत यांनाही 1650 पूर्वी पुणे परिसरात दाखल करण्यास चमत्कार केला. म्हणजे राज्याभिषेकानंतर 30-40 वर्षानंतर ज्या व्यक्ती निर्माण झाल्या त्यांची नावं 50 सालामध्ये आहेत असं दाखवायचा प्रयत्न. पुढे ते म्हणतात, मुळात रामदासी संप्रदायात व अभंगाची निर्मिती कशी झाली याचा उलगडा करणे फारसे अवघड नाही. मल्हार रामराव चिटणीस हे शिवशाहीचे बखरकार 18व्या-19व्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेले. त्यांचा समर्थ संप्रदायाशी निकट संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंत स्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत हनुमंत स्वामीच्या श्री समर्थ बकरीची वाढीव 2री आवृत्ती स्वामींच्याच आज्ञेवरून चिटणीस व मेढे यांनी तयार केली होती. म्हणजे त्याच्यात काय केलंय की साताऱ्याला ज्यावेळेला दरबार सुरू झाला पुढं 1707 नंतरचा, तर त्यावेळेला जी काय व्यक्ती निर्माण झाल्या किंवा त्या व्यक्तींचा सुद्धा संदर्भ 55-60 वर्षापूर्वी अगोदरच्या अभंगामध्ये दाखवायचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, समाजात एक संशय निर्माण येतो, वितुष्टता निर्माण होते. मी 1990च्या दरम्यान माझ्या मित्रांच्या बरोबर चाफळला गेलो होतो. चाफळला तर खरं तर माझे 8-10 प्रोग्राम झालेत. हजारो मुलांना मी तिथं एकत्र जमवून चाफळच्या राम मंदिरात कार्यक्रम केलेले आहेत. त्याच्यानंतर शिवतरगळीला मी 90 साली गेलेलो आहे. शिवतरगळीमध्ये जाऊन आम्ही हे केलं होतं, रामदास स्वामींचे ग्रंथ तिथं घेतले होते. आणि रामदास स्वामींचा जो दासबोध आहे तर त्या दासबोधामध्ये त्यांनी 20 दशकांमध्ये 200 विषयांबद्दल लिखाण केलेलं आहे. आणि जो 7751 ओव्या त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या आहेत. हे 205 मनाशी श्लोक आहेत. आत्माराम समास म्हणून जे आहे ते त्यांनी 5 तयार करून त्या 180 ओव्यांमध्ये ते तयार केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा दुसरा एक ग्रंथ आहे जो श्री समर्थांचा गाथा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे नव्हतं, आपण म्हणतो की अभंग असतील, पदं असतील, आरती असतील, बहारवड असेल, हिंदी पदे असतील आणि अशा पद्धतीचं जे काय सगळं वाङ्मय आहे हे हा ग्रंथामध्ये जो 640-750 पानांचा हा ग्रंथ आहे. एवढं मोठं साहित्य आहे.
रामदास स्वामींच्या स्वप्नातही नसेल की उद्या आपल्या नावाचा वापर करून उद्या कुठेतरी जातीयतेच्या अनुषंगाने लोक गोंधळ घालतील. आणि म्हणून हे सगळं आपल्याला कशासाठी सांगितलं की दोन महत्त्वाच्या व्यक्ती त्या काळामध्ये निर्माण झाल्या, म्हणजे संत तुकाराम असतील आणि रामदास स्वामी असतील आणि शिवराय असतील. तर ह्यांचा जो काळ आहे त्या काळामध्ये त्या तिघांचं एकमेकाशी नातं कसं होतं, कसं त्याच्याबद्दल फार विश्लेषणात्मक आपण आता जात नाही आहोत. आपल्याला फक्त समजून घ्यायचे की बऱ्याच वेळेला काय होतं की चुकीच्या पद्धतीनं हे निर्माण केले जातात. आणि मगाशी जे आपण सांगितलं की औरंगजेबासारखा शत्रू समोर असताना आणि एवढं सगळं शिवाजी महाराजांनी जे आताच्या निश्चयाचा महामेरू ह्या पत्रामध्ये आपण जर बघितलं की त्यांची उंची किती होती आणि त्यांनी कशा पद्धतीने हे केलं होतं, तर हे सगळं समजत असताना त्यावेळेला नेमकं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची वेळ येते आणि मग शिवाजी महाराज क्षुद्र ठरवले जातात. मोरोपंत पिंगळे असतील, अण्णाजी दत्त असतील किंवा इतर रघुपंत इतर जे हे असतील पेशवे आणि अष्टप्रधान मंडळ जे पुढं तयार झालं त्यातल्या बऱ्याच लोकांनी पहिल्यांदा त्याला विरोध केला. खरं तर 1645 सालापासून जवळजवळ 74 सालापर्यंत म्हणजे जवळजवळ 29 वर्ष शिवाजी महाराजांनी जो झगडा केलेला आहे, जी शौर्य गाजवलेलं आहे, जो पराक्रम केलेला आहे आणि जे एक स्वप्न सगळ्यांचं पूर्ण केले, उदंड झाले पाणी स्नान संध्या कराव्यापासून सगळे आनंदी झालेत, आनंद वनभोगणी झालेला आहे. आणि अशा वेळेला फक्त त्यांना हे करणं, ज्याला आपण म्हणतो ना की विरोध करणं आणि ते विरोधामधून समोरच्या लोकांना म्हणजे एखाद्या जातीला आपण कमी लेखणं आणि मग ते तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यानंतर मग बाळाजी आवजी जे कायस्थ प्रभू आहेत ते मदत करतात. तिथून राजस्थानमध्ये राजपूतांच्याकडे जाणं, त्यांच्याकडून सिसोदिया वंशावळ जोडणं, त्या याद्या आणणं, काशीला गागाभट्टांना नेणं, पहिल्यांदा गागाभट्टांनी नकार देणं, परत दुसऱ्या व्यक्तीनं जाणं, पुन्हा गागाभट्टांनी होकार देणं, रायगडावरती येणं, पुन्हा रायगडावरती आल्यानंतर त्याचं मत बदलणं, पुन्हा त्यांनी बाळाजी आवजीचाच आपण राज्याभिषेक करूया, मग बाळाजी आवजी हे काय असतं, मग त्यापेक्षा ते शिवाजी महाराज परवडले, अशा पद्धतीचा तो गोंधळ हा सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मी आज काय करणार आहे की प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील, फार मोठं त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्यांनी जे वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत ते महाराष्ट्राला आणि याच्यासाठी आपल्या सामाजिक याच्यासाठी मार्गदर्शन करणारेच आहे. तर 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी जातींवरती ग्रंथ अभ्यास करत होतो, जातींची निर्मिती कशी झाली आणि कशा पद्धतीनं, तर त्याच वेळेला दादरला जे शिवाजी मंदिर आहे तिथं चित्रलेखाचे संपादक माझे मित्र आहेत ते ज्ञानेश महाराव, ते भेटले. त्यांनी मला हे अभ्यास, माझा प्राचीन ग्रंथाचा अभ्यास चालू आहे म्हटल्यानंतर ते म्हटले की तुम्ही जातींचा अभ्यास करताय तर ब्राह्मण्याचा इतिहास पण वाचा. आणि त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म आहे, हे 2 ग्रंथ मला त्यांनी वारंवार म्हणजे ज्या वेळेला भेट झाली त्यावेळी 2-3 वेळेला त्यांनी मला आठवण केली. मी तो वाचला. आज तो ग्रंथ आपल्याला उपयोगी पडतो या डिस्कशनसाठी. आणि हा पहिला जो ब्राह्मण्याचा भाग झाला तो आपण म्हणू 74 साली राज्याभिषेक झाला आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज क्षत्रिय होते, शेवटी प्रूव्ह झालं आणि त्यांना राज्यकारभार करण्याचा किंवा सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीनं सगळं फायनल झालं. त्याच्यानंतर हे सगळं होत असताना पुढं पेशवाई येते. पेशवाईच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 1707ला औरंगजेब म्हणजे 1680ला शिवाजी महाराजांचा मृत्यू होतं, 89ला संभाजीराजेंचं हुतात्म्य आहे, 1700 साली राजाराम महाराज जातात आणि 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू होतो. नंतर पुन्हा शाहू महाराजांची सुटका होणं, शाहू महाराजांनी सातारला गादी स्थापन करणं आणि मग त्याच्यानंतर सातारच्या गादीमध्ये शाहू महाराजांच्या नंतर एक एक ज्याला आपण म्हणतो की हे येणं, आपण म्हणतो की काही दत्तक आहेत, काही हे आहेत. परत कोल्हापूरची गादी त्यावेळेला निर्माण झालेली आहे आणि ती जी काही एकूण हे झालं होतं तर ते नेमकं पेशवे ज्यावेळेला पेशव्यांच्या हातात म्हणजे ज्यावेळेला आपण पेशवाई शाहू महाराजांनी सातारला गादी निर्माण केली आणि पेशव्यांना पुण्यामध्ये स्थायिक होण्याला परवानगी दिली आणि बाळाजी पहिले जे पेशवे होते 1713 साली त्यांना पेशवाईची वस्त्र दिली.
ते 20 सालापर्यंत, 20ला त्यांचा पहिला बाजीराव म्हणून जो मुलगा होता त्यांनी 40पर्यंत, आणि 40 नंतर पहिल्या बाजीरावाचा जो पहिला मुलगा नानासाहेब पेशवे आपण म्हणतो, तर त्यांच्याकडं पेशवाईची वस्त्र गेली. ते 61 साली 1661 साली त्यांचा मृत्यू होतो, 162 साली. तर त्या दरम्यान शाहू महाराजांचं जे राज्य आहे, शाहू महाराजांचा मृत्यू 1649 सालचा आहे. 1649 नंतर मग एक रामराजे यांना दत्तक घेतलं जातं, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सातारची गादी ज्याला आपण म्हणतो क्षीण व्हायला सुरुवात होते. आणि मग पहिल्यांदा नाना फडणवीस किंवा पुढं ज्यांचा कारभार सुरू होतो, तर ते शिवराज्याभिषेक पहिल्यांदा बंद करतात. आणि त्याच्यानंतर हळूहळू वैदिक पद्धतीनं जी पूजा करायची त्याच्याऐवजी ती पौराणिक मंत्रांनी पूजा करणं सुरू करणं, किंवा हे करणं दरबारामध्ये, म्हणजे राजांच्या दरबाराची किंवा राजाच्या घरी जी पूजा होते, तर ती पूजा ही पौराणिक पद्धतीनं करणं म्हणजे ते क्षुद्रांसाठी आहे. म्हणजे पुन्हा ते सुरू झालं की याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, की कलियुगामध्ये, जे मागच्या वेळेला आपण डिस्कस केलं की कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण नाहीत, ब्राह्मण आणि क्षत्रिय आहेत, आणि जे क्षत्रिय आणि वैश्य होते ते शूद्रांमध्ये गेलेले आहेत. मग त्यांच्यामुळं त्यांची पौराणिक पूजा सुरू होणं. आणि मग 1830 साली प्रतापसिंह महाराज, म्हणजे 1818ला ज्या वेळेला पेशवाई खालसा होते, युनियन जॅक शनिवार वाड्यावरती फडकवला जातो, आणि त्याच्यानंतर प्रतापसिंह राजे यांच्या हातात गादीची सूत्रं येतात. आणि त्याच्यानंतर ती गादीची सूत्र आल्यानंतर पुन्हा एकदा ते ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी साताऱ्यामध्ये मग एक मोठी सभा भरवतात. म्हणजे आज 1919ला हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे प्रबोधनकर ठाकरे यांचं. तर त्या पुस्तकात त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की आज जिथं पोलीस कचेरी आहे, शहर पोलीस कचेरी, म्हणजे कदाचित 1919ला शहर पोलीस कचेरी ही आता जे SP चं ऑफिस आहे साताऱ्यामध्ये, तुरुंगाच्या शेजारी जेल, सातारा जेल आपण म्हणतो, त्या तुरुंगाच्या समोरच्या बाजूला जे SP चं ऑफिस आहे, ती कदाचित संस्कृत पाठशाळा असण्याची शक्यता आहे 1830-35च्या दरम्यान. आणि तिथं निवाडा करायचं ठरवलं जातं. मग राजांच्याकडून विठ्ठल रसाकाराम किंवा उर्फ आबासाहेब पारसनीस आणि इतर विद्वान, आणि दुसऱ्या बाजूला दुसरे, अशा करून काही जजेस बसवले जातात. आणि त्यांच्यात मग काही दिवस ज्याला आपण म्हणतो की विचारांचं केस चालणं ज्याला आपण म्हणतो, आणि शेवटी निकाल लागतो. पण निकालाच्या दिवशीचं वर्णन प्रबोधनकर ठाकरे यांनी असं केलेलं आहे की त्या दिवशी पुण्यापासून बेळगावपर्यंतच्या प्रांतातील हजारो ब्राह्मण साताऱ्यास निकाल ऐकण्याकरता पाठशाळेपुढे जमले. आपल्या विरुद्ध निकाल देणाऱ्यांची साधल्यास डोके फोडून सूड घेण्याची विद्या भिक्षक वर्गात चांगली अवगत असल्यामुळे निकालाच्या दिवशी कदाचित रक्तपाताचे प्रसंग येईल म्हणून महाराज स्वतः नागव्या तलवारीने पाठशाळेच्या मुद्दे बंदोबस्तात फिरत होते. पाठशाळेच्या पुढे बंदोबस्ताकरता फिरत होते. सरते शेवटी पंचांनी क्षत्रियांच्या तर्फे निकाल देऊन आबा पारनीस यांच्या विद्वतेची मोठी वाहवा केली. त्यावेळी क्षत्रियांच्या अस्तित्वाबद्दल एकंदर 24 सिद्धांत पंचांनी मान्य केले. त्यापैकी खाली असे, म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या वेळेला निर्णय दिला गेला की शिवाजी महाराज क्षत्रिय आहे, तसंच आता प्रतापसिंह राजांच्या वेळेला हे 1835च्या दरम्यान 30-35च्या दरम्यान जे घडतंय ते निकाल असा निघाला की श्री परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करण्याचा प्रयत्न केला तरी केव्हाही क्षत्रियांचा अभाव झाला नाही. ज्या क्षत्रियांचा परशुरामाने वध केला नाही त्याचे वैदिक कर्म त्याने सोडविले नाही. नंदानंतर क्षत्रियांचे अस्तित्व होते, सुमित्रानंतर क्षत्रियांचे अस्तित्व होते. राजकर्ता जो राजा त्यास वैदिक मंत्राने राज्याभिषेक होतो, सबब त्याने तेवढे वैदिक कर्म विहित आहे. सातारा, चंदी, तंजावर, नागपूर, करवीर इथं जी काही भोसले घराणी गेलेली आहेत त्या सगळ्यांच्याकडून ऋग्वेदावरून कर्म चालतात. चंदीस अग्निसिद्ध असून स्वतः राजे शिवाजी महाराज ब्राह्मणास अग्नोकरण देतात व शास्त्राध्ययन करतात. आणि म्हणून मग करवीरातही वेदोक्त कर्म चालत आहे. हे 1830 सालचं आहे. मग नर्मदे पलीकडे क्षत्रियाकडे यजुर्वेदावरून कर्मे चालतात, तर उदयपुरात अशीच वहिवाट आहे. साताऱ्यात यजुर्वेदी कर्म महाराजांनी सुरू करावे. क्षत्रियास मातुल करणे वर्ज नाही. क्षत्रियात स्वजातीय एकपात्री भोजन करण्याची चाल आहे, तरी वैदिक कर्माचं बाद येत नाही. आणि मग हे जे सगळे निवाडे आणि त्यासाठी जे पुरावे दिले गेले होते तर ते सिद्धांत विजय या ग्रंथामध्ये एकत्र केले. आणि हा ग्रंथ नंतर सगळा भारतभर जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं पाठवला. आता काय होतं की हा निकाल लागतो. आपण
मराठे किंवा शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत किंवा त्यांचे वारस क्षत्रिय आहेत हे फिक्स झाल्यानंतर अ, महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वर्गाकडून पुढच्या पानावरतीच ते म्हणतायत की त्यासाठी विजयनगर, तंजावर, म्हैसूर, आणागोंदी, कोची येथील शास्त्रांच्या रिवाजपट्टे आल्या होत्या, म्हणजे क्षत्रियत्वाचा अधिकार कसा आहे हे दाखवण्यासाठी. परंतु याप्रमाणे सातारचे ग्रंथ सर्वत्र मान्य झाले तरीसुद्धा ब्राह्मणाकडून वारंवार अडथळे उत्पन्न होत. तेव्हा 1835 साली क्षत्रिय मराठी मंडळीच्या सभा होऊन सर्वानुमते ठरले की दक्षिणी ब्राह्मण वेदोक्त कर्मास अडथळे आणतात, त्यांची गरज न ठेवता उत्तर हिंदुस्थानातून ब्राह्मणांतून कर्मे चालवावी, त्याप्रमाणे दक्षिणी व हिंदुस्थानी क्षत्रियांचा शरीर संबंधी सुरू करावात. ह्याप्रमाणे वागण्यास पुष्कळ क्षत्रिय मराठे कबूल झाले. आणि मग काय होतं की उत्तरेकडून ब्राह्मण बोलवून त्यांच्याकडून हा विधी वेदोक्त पद्धतीनं करण्याचं सातारा छत्रपती आणि इतर त्यांचे जे नातेवाईक आहेत ते सगळे ठरवतात. आणि मग ह्या गोष्टींचा राग मनात धरून सांगलीचं जे पटवर्धन आपण म्हणतो, सांगलीचं जे संस्थान आहे, तर पुढं त्यांनी असं म्हटलेलं आहे पुस्तकामध्ये, इथं ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की चिंतामणराव पटवर्धन ही बाळाजीपंत नातू यांनी अनेक उलटी-सुलटी कारस्थाने उभे करून महाराजावर कंपनी सरकारविरुद्ध फितूर केल्याचा आरोप आणला. म्हणजे सूड घेण्यासाठी त्यांनी तो आरोप आणला. त्या भानगडीत प्रतापसिंह महाराज पदच्युत होऊन पुढे लवकरच सातारची गादी खालसा झाली. यावेळी बाळाजी पंतांनी चिंतामण नावाने जे जे अत्याचार केले त्याचा इतिहास वाचला तर अंगावर शहार येतात. आणि स्वार्थकर्ता मनुष्य किती नीचपणाची कृत्य करण्यास भीत नाही याच्या प्रत्यंतराने मन क्षुब्ध होते. बाळाजी पंत नातू आपल्याला माहिती आहेत की शनिवार वाड्यावरती 1818 साली युनियन जॅक ज्यांनी लावला ते बाळाजी पंत नातू. आणि अशा पद्धतीनं या ग्रंथामध्ये उल्लेख येतो. आणि लगेच पुढचं जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1897-98 किंवा 99च्या वेळेला ज्या वेळेला कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे पंचगंगेवरती स्नानाला गेले, त्यावेळेला त्यांचे जे राजपुरोहित होते त्यांनी वेदोक्त मंत्र म्हटले. दुर्गा भागवतांचे जे आजोबा राजाराम शास्त्री भागवत हे शाहू महाराजांना सांगतात की हे मंत्र पुराणोक्त आहेत, वेदोक्त मंत्र नाही आहेत. आणि मग ते वेदोक्त प्रकरण आणि टिळक आणि शाहू महाराज आणि तो जो झगडा आहे तो सगळा आपल्याला सगळा ज्ञात आहे. म्हणजे तो इथं मी डिटेलमध्ये जात नाही. पण इन बिटवीन काय झालं की 1836 किंवा त्या दरम्यान इंग्रजांनी काय केलं की फितुरी केलेली आहे किंवा प्रतापसिंह राजांना अटक केली आणि त्यांची गादी खालसा केली. त्यासाठी चिंतामणराव पटवर्धन, बाळाजीपंत नातू यांनी कट रचला वगैरे असं या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख येतोय. आणि मग काय झालं, कोल्हापूरची जी गादी आहे तिथं वेदोक्त पद्धतीनं पूजा चालू होती. त्याच्यानंतर 1636 ते 66 दरम्यान नेमके बाबासाहेब तिथं होते. त्यांच्यानंतर ज्या वेळेला दत्तक पुत्र तिथं घेतला गेला आणि मग तिथं रघुनाथ शास्त्री पर्वते, वेदशास्त्र रघुनाथ शास्त्री असं म्हटलेलं आहे, तर त्यांनी महाराजास बदसल्ला दिला व वेदोक्त मंत्रांचा उपयोग इतर आचरणाशी विरुद्ध असल्याने श्रेयस्कर नाही. त्यावरून वाड्यात वेदोक्त कर्मबंदी करून सर्व कर्म पुराणोक्त मंत्रांनी चालू झाली. ती 1897-98 पर्यंत, म्हणजे हा जो प्रसंग घडेपर्यंत. आणि तिथून मग जे हे होतं की दिल्लीपर्यंत किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत तो निकाल जाणं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा वेदोक्ताचा अधिकार मान्य होणं, शंकराचार्यांनी पुन्हा ते अधिकार मान्य करून हे करणं. म्हणजे एखादा अधिकार मिळवल्यानंतर पुन्हा 40-50 वर्षानंतर पुन्हा तोच प्रश्न निर्माण खरं व्हायला नको होता, पण तो वारंवार निर्माण होत होता. इथं फक्त ते जातीश्रेष्ठत्वासाठी एकमेकासाठी झगडा. आपण काय बघतोय की ह्या सगळ्या घडलेल्या घटना कशा घडल्या आणि आज आपल्याला इथून पुढं बघताना हे ज्याला आपण म्हणतो रिअर व्ह्यू मिरर, आपण ज्यावेळेला पुढं प्रवास करतो तर पुढचा विंडशील्ड आपला मोठा असतो आणि आपल्याला पाठीमागचं जे बघायचं असतं ते छोटासाच आरसा असतो. त्याच पद्धतीनं आपण हा इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की कसं हे केलं जातं. आता हे झालं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. आता दैवज्ञ ब्राह्मण म्हणून जे आपण म्हणतो पांचाळ दैवज्ञ ब्राह्मण, त्यांच्या बाबतीत 4 ब्राह्मण्य अशा पद्धतीनं झालेली आहेत. म्हणजे हे नेमकं दैवज्ञ ब्राह्मण स्वतःला विश्वकर्म पुराणानुसार अध्याय 3 मध्ये असा उल्लेख आहे की ते विश्वकर्म्यापासून निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळं ते स्वतःला श्रेष्ठ समजतात. पण नेमकं मग काय होतं की पेशवे ज्या कोकणस्थ ब्राह्मण ज्याला आपण म्हणतो चित्तपावन किंवा काय अशा पद्धतीनं, तर ती जी लोक तो जो समाज आहे
त्यांना हे मंजूर नव्हतं आणि मग त्यांनी त्यांच्यावरती बंधनं लादायला सुरुवात केली की इथून पुढं सोनाराने किंवा दैवज्ञ ब्राह्मणांनी स्वतःला ब्राह्मण बनवू नये, भाताची पिंड करण्याची वहिवाट बंद करणे, कणकीची पिंड करत जावे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्यावरती हे लादायला सुरुवात केली. आता गंमत अशी आहे की भाताचं पिंड करू नये. आता भाताचं पिंड मागच्या वेळेला जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मी ऐतरेय ब्राह्मण ग्रंथामध्ये पंचिका 2 पहिला अध्याय ज्याला आपण म्हणतो आणि 8वी ऋचा की ज्याच्यामध्ये डिस्कस केले की देवाने पहिल्यांदा देव मानवाला बळी देत होते आणि ते बळी देत असताना ते जे बळीला उपयोग्य हवनामध्ये टाकण्यासाठी योग्य गोष्ट आहे ती अश्वामध्ये गेली. अश्वामध्ये नंतर काही दिवसांनी गायीमध्ये गेली. म्हणजे मग अश्वाचं बळी देणं बंद केलं, गायीचं बंद केलं, मेंढीचं बंद केलं, बोकडाचं केलं. आणि बोकडाचं बंद करायच्या अगोदर बोकडातून तो जो योग्य भाग आहे तो नेमका पृथ्वीत गेला आणि पृथ्वीतून तो साळीत गेला. म्हणजे आपण जे तांदूळ म्हणतो आणि आपण बघितलं असेल की तांदळाचं म्हणजे तांदळाचा भात किंवा साळीचा भात जो आहे तो नैवेद्यामध्ये आणि याच्यामध्ये सगळीकडे आपण इतर धान्य सहसा एवढी नसतात, पण तांदळाचा जो भाग आहे म्हणजे तांदळाला तिथं श्रेष्ठ समजले आणि कणक किंवा इतर ज्या वनस्पती आहे त्याच्यातून जे पिंड करायचे ते तुम्ही करा, पण आम्हाला आमचा अधिकार आहे तो याचा. म्हणजे अशा पद्धतीनं हे ग्राह्मण्य. आणि मग त्यासाठी काय केलं की नाना फडणवीसाचा जो काळ आहे त्या काळातलं मी हे दुसरं प्रकरण वाचतोय की एकदम पेशव्यांच्या गारद्यांनी धाड घातली कुणावरती तर 1717 भाद्रपद वद्य नवमीच्या दिवशी पुण्यातील प्रमुख दैवज्ञांच्या घरावर एकदम पेशव्यांच्या गारद्यांनी धाड घातली. त्यांनी ठिकठिकाणी घरांना वेढे दिले व सरकारी कारकुनांनी दैवज्ञांना खडाखड बेड्या ठोकून गारद्यांच्या पहाऱ्या दिवसा टवळ्याभर बाजारात अय्याशास्त्रींकडे रवान केले. अय्याशास्त्री म्हणजे त्यावेळेचे न्यायमूर्ती. आणि मग त्याच्यानंतर त्यांना रात्रीचं हे करणं जागवणं म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पोलीस रात्रीचं टायरमध्ये टाकतात, मारतात, जागे करतात किंवा अशा पद्धतीचं आपल्याकडे जी एक पोलिसांच्या बद्दलचा जो असतो की आरोपीकडून कबूल करून घेण्यासाठी. मग या दैवज्ञ ब्राह्मण लोकांनी ह्या गोष्टी करू नयेत म्हणून मग त्यांना हे करणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्यांच्यावरती अत्याचार करणं सुरू झालं. आणि तुम्ही ही सगळी व्रतकर्म करायचे नाहीत. आणि ह्या पद्धतीनं मग ते म्हटले की आम्ही पुरावे देतो. तर ते म्हणे पुरावे तुम्ही देऊ शकत नाही. मग ते नाना फडणवीसांच्याकडे जातात. नाना फडणवीस त्यांना मदत करणार म्हटल्यानंतर ते अय्याशास्त्री चिडतात. मग पुन्हा ते नाना त्यांना सांगतात की सगळ्या ग्रंथांचं बारकाईनं अभ्यास करा आणि जर खोटं ठरलं तर अय्याशास्त्रींना सांगतात की तुम्ही संन्यास घ्या. मग शेवटी ज्या वेळेला अय्याशास्त्री खोटे ठरतात त्यावेळेला त्यांना संन्यास घ्यावा लागतो. आणि दैवज्ञ ब्राह्मणांचा जो अधिकार होता वेदोक्त मंत्र म्हणण्याचा वगैरे तो पुन्हा चालू होतो. पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा दैवज्ञ ब्राह्मणांनी वेदोच्चार करू नये, देवळा शिरू नये, वेदोच्चार केला जीवात छाटून टाकावी, शेंडी कापावी, संध्या केल्या शेंडी कापावी, यज्ञोपवीत घालू नये, घातल्यास रेड्याच्या पाठीवर मळवून घालावे, उभी निरी काढू नये म्हणजे धोत्राचा जो प्रकार असतो तो, आडवे उभे गंध लावू नयेत, कपाळावरती गंधाचा जो भाग असतो तो, मौजी बंधन करू नये, केल्यास हद्दपार करावे, पुराण सांगू नये, कथा करू नये, वृत्ती चालवू नये, वरात मिरू नये, याची वरात पाहिल त्या 6 महिने दरिद्र राहील वगैरे अशा पद्धतीनं हे सुरू झालं पुन्हा. आणि मग दैवज्ञ ब्राह्मण आपल्या अधिकारासाठी भांडत होते आणि हे कोकणस्थ किंवा चित्त पाऊल म्हणू की ते त्यांना विरोध करत होते. मग ते विरोध किती टोकाला गेला होता हे लक्षात सांगण्यासाठी तुम्हाला मी एक याच्या ग्रंथातलं जे उदाहरण दिलेलं आहे सर परशुरामभाऊ पटवर्धनांचं देतो. सर परशुरामभाऊ पटवर्धन हे अतिशय खंबीर योद्धे होते. त्यांची एक मुलगी, लहान मुलगी विधवा झाली आणि मग विधवा विवाहासाठी वेगवेगळ्या पुरोहितान ब्राह्मणांच्याकडून, विद्वानांकडून, पंडितांकडून आपल्याला मदत मिळण्यासाठी जे रेफरन्सेस पाहिजेत ते सगळे रेफरन्सेस समजून घेण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. आताचा जो सांगली म्हणजे पूर्वीचा सातारचाच भाग येतो तर त्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगावच्या जवळ वांगी भिलवडी म्हणून एक गाव आहे आणि कृष्णा नदी तिथून शेजारी जाते. तर त्या तिथल्या एका मंदिरामध्ये काही दैवज्ञ ब्राह्मण अनुष्ठानाला बसले होते. परशुरामभाऊ तिथं गेले, मंदिरात गेले, त्यांनी देवाला नमस्कार केला आणि त्याचबरोबर हे जे अनुष्ठानाला बसले त्यांना नमस्कार केला. पण नेमकं काय होतं ते दैवज्ञ ब्राह्मण त्यांना माघारी नमस्कार करत नाहीत. परशुरामभाऊंना राग येतो आणि मग ते चौकशी करतात हे कोण आहेत. मग ते सांगतात की आम्ही दैवज्ञ ब्राह्मण आहोत.
परशुराम भाऊ म्हणतात की आम्ही चित्तपावन ब्राह्मण आणि दैवज्ञ ब्राह्मण असून आम्हाला नमस्कार करत नाही, म्हणून त्यांना सगळ्यांना भरपूर मारहाण होते. मारहाण केल्यानंतर एक दैवज्ञ ब्राह्मण त्यातलं पाणी करायला लागला, पाणी मागायला लागला. परशुराम भाऊ पाणी आणून देतात. तो माणूस ते पाणी नाकारतो. तो म्हणतो की आम्हाला दैवज्ञ ब्राह्मणांच्याकडूनच पाणी हवं आहे, आम्हाला तुमच्या हातचं नको. परशुराम भाऊंचा राग अनावर होतो आणि ते जे अनुष्ठानाला बसले ते सगळे ब्राह्मण आहेत, त्यांची मुंडकी छाटली जातात आणि आसपासच्या गावातल्या सर्व दैवज्ञ ब्राह्मण लोकांच्या जिभा कापून टाकण्यात आल्या. आणि मग नंतर शास्त्री मंडळींनी ज्या वेळेला परशुराम भाऊंना समजावून सांगितलं की हे खरे ब्राह्मण आहे, त्यांचा तो अधिकार आहे, मग ब्राह्मण हत्येच्या पातकाचे क्षालन व्हावे म्हणून भाऊंनी सोनारास मेहर नजर करून त्यांना वेदोक्त कर्म करण्याचे आज्ञापत्र दिले. आता हे प्रकरण झालं. पुन्हा काही वर्षानंतर पंढरपूरमध्ये पुन्हा पांचाळांचा आणि तेथील ब्राह्मणांचा वाद उत्पन्न झाला की पांचाळ यांनी वेदोक्त किंवा अशा पद्धतीचे विधी करू नयेत म्हणून. आणि मग तो वाद सातारला येतो. मग त्यावेळेला सातारचे जे राजे होते तर ते त्यांना सांगतात की त्यांचे जे विद्वान शास्त्री असतात त्यांच्याकडं काम सोपवतात, पण नेमके ते शास्त्री बाहेर निघतात. ते लगेच त्यांना गाढवावरून त्यांची धिंड काढावी आणि हत्तीच्या पायी द्या वगैरे म्हणून ते शिक्षा फरमावतात. महाराजांच्या लक्षात येतं आणि मग तो अर्ज पुन्हा ते स्वतःकडं घेऊन बारकाईनं अभ्यास करतात आणि मग लक्षात येतं की हा चुकीचा आहे आणि दैवज्ञ पांचालांना हा सगळा अधिकार आहे. आणि निकाल देताना त्याच्यात असं म्हटलंय की विश्वकर्म संतती ब्रह्मपांचालास वेदादी प्राचीन ग्रंथावर ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार असून ते पूर्वापासून चालत आल्याने वैवाटीप्रमाणे ब्रह्मकर्म करीत आहेत, त्यास कोणी प्रतिबंध करू नये. आता हे झालं 1788च्या आणि 1823च्या दरम्यानच्या घटनांचं आहे. आता 1826 साली नाना शंकर शेठ, म्हणजे इथं जो नाना चौक आहे, आणि नाना शंकर शेठ म्हणून एक फार मोठं नाव मुंबईमध्ये त्या काळात होतं की मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा मुंबईच्या याच्यामध्ये आता जी काही मुंबई आपल्याला दिसते त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या कष्टाचा आणि याचा प्रेमाचा वाटा आहे त्याच्यात नाना शंकर शेठ यांचं नाव पहिलं येतं. तर ते ज्या वेळेला 1826 साली वाईला गेले होते, तर वाईला तिथं ते दैवज्ञ ब्राह्मण असल्यामुळं तिथं त्यांना तिथले जे ब्राह्मण होते, आता ते चित्तपावन किंवा इतर कुठल्या, तर मला ते तेवढे संदर्भ मला खरं हे आता हे या ग्रंथामुळे ओपन व्हायला लागलं, मला एवढी माहिती नाही आहे त्याची. तर त्यांनी तिथं त्यांचा शूद्र म्हणून हे केलं आणि आम्ही तुम्हाला आंघोळ करून देणार नाही, तुमचे विधी होऊन देणार नाही वगैरे असं म्हटलं. नानांनी तिथं ते स्वतः मंत्र म्हणून स्वतः पूजा करून आंघोळ केली. आणि नंतर 1826 साली त्यांनी ते सातारच्या प्रतापसिंह राजांच्याकडं त्यांनी सांगितलं की असं असे झाले. प्रतापसिंहांना नानांचं महत्त्व माहिती होतं. ते सातारला त्यांना बोलवतात, त्यांचा मोठा सत्कार करतात आणि ज्यांनी त्यांना हे केलं त्यांना शिक्षा देतात. आणि अशा पद्धतीनं नाना पुन्हा नाशिकमध्ये ज्यावेळेला गेले होते त्यावेळेला तिथंसुद्धा त्यांना असाच त्रास झाला होता. आणि मग नंतर या ग्रंथामध्ये 1756 पासून जसं 1874, 1878, 1818, 1871, 1883 अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये कशी ग्रामण्य झाली ही चर्चा आहे. आपण काय सगळ्या गोष्टी बघत नाही, आपण फक्त बघतोय की आपण कुठं अडकलोय. आणि त्याच वेळेला औरंगजेब आपल्यावरती डोळे वटारून होता त्या अगोदरच्या काळामध्ये, आणि आता ब्रिटिश इंग्रज हे आपला घास घेत आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपलं महाराष्ट्रामध्ये आपण एकमेकाबद्दल कसे वागतोय हे आपल्याला बघताना हे करायचे आहे. आणि मग शेवटी ज्यावेळी दैवज्ञांना वाद करण्याची संधी मिळेल त्यावेळी त्यांनी त्यांच्यातील पंडितापुढे मोठमोठ्या आचार्यांनाही हात टेकण्यास दाखवले आणि इतिहासात पदोपदी आढळतात. तर 1875 साली दैवज्ञांनी शंकराचार्यास खंडन देण्याचे नाकारले. तेव्हा शंकराचार्यांनी असे करण्याचे कारण विचारताच दैवज्ञ सांगतात की आम्ही स्वतः शुद्ध बीज ब्राह्मण असून आम्हास वेदोक्त कर्माचा पूर्ण अधिकार आहे, म्हणून तुम्हास खंडणी देण्याचे कारण नाही. उलट आम्ही विश्वकर्माकुलोत्पन्न असल्यामुळे तुम्हीच आम्हा आद्य ब्राह्मणांना खंडणी दिली पाहिजे. म्हणजे कोण श्रेष्ठ कोण हे याच्यामध्ये हा वाद चालू आहे. आता पुढचा जो इतिहास आहे तो आहे देशस्थ शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन वाजसने ब्राह्मण, म्हणजे शुक्ल यजुर्वेदी आपण म्हणतो. म्हणजे शिवाजी महाराजांना मोरोपंत पिंगळेंनी राज्याभिषेक जो करून दिला नाही तर ते शुक्ल यजुर्वेदी याचे. हे शुक्ल यजुर्वेदी घराणं रामदेवराया जो देवगिरीचं जो संस्थान होतं तिथं पौरोहित्य करणारं किंवा राजपुरोहित म्हणून असणारं रामरायाचा पराभव झाला. देवगिरी नष्ट झाल्यानंतर ते दक्षिणेमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो मुंबईमध्ये, वसईमध्ये किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहे. आणि मग
यांच्याशी झगडा होण्याची जी वेळ येते ती 1739च्या वेळेला. म्हणजे कसं होतं की ज्यावेळेला चिमाजी अप्पांना, म्हणजे पुण्यामध्ये ते हे शुक्ल यजुर्वेदातले काही महत्त्वाचे जे लोक आहेत, पुरुषोत्तम कांबळे किंवा अंताजी रघुनाथ किंवा रामचंद्र पंत यांनी पुण्यात जाऊन श्रीमंत पेशव्यांची भेट घेऊन वसईचे राजकारण केले. म्हणजे वसईला जी नंतर वसईचा किल्ला जिंकतात चिमाजी अप्पा, आणि त्याच्यानंतर मग वसईमध्ये काय होतं की वसईमध्ये चित्पावन ब्राह्मणांचा ओघ तिथं यायला सुरू होतो. आणि मग तिथं चित्तपावन ब्राह्मण आणि शुक्ल यजुर्वेदी यांच्यात आपापसात विधी कुणी करायचे, हे करायचे, याच्यामध्ये भांडणं सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये मग मारामाऱ्या होणं किंवा त्याच्यानंतर अग्निहोत्राचा उच्छेद करणं, नाशिक त्र्यंबकेश्वरच्या ह्या घटना आहेत. त्याच्यानंतर एके ठिकाणी तर हे झालंय, म्हणजे 10-15 जणांनी एकत्र घुसून एका घरामध्ये घुसून तिथलं हेच नष्ट केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो की 1952 उपाख्याने एके दिवशी पहाटेच देवालयात शिरून ते पंचायतन लिंगसुद्धा खणून टाकलेलं आहे. म्हणजे हे 1808ची गोष्ट आहे. तर त्याच्या अगोदर 1775 साली आपलं त्र्यंबकेश्वरचं जे शंकराचं मोठं मंदिर आहे, तर त्या मंदिराचं बांधून झाल्यानंतर त्यातलं जे प्रासाद प्रतिष्ठित दक्षिण द्वार जे होतं ते शुक्ल यजुर्वेदी वाजसेनियास द्यावयाचे. म्हणजे शुक्ल यजुर्वेदांचा त्या दक्षिण द्वारावरचा जो हक्क होता तो चित्पावनस देण्याचा पेशव्यांचा मानस होता. आणि मग पेशव्यांना तो मंजूर नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं, 600-625 यजुर्वेदांना कैद करून डायरेक्टली कर्नाटकात रवाना केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग हे पुढचे जे मी म्हटलं की तिथलं त्यांच्या आपापसातल्या भांडणामध्ये शुक्ल यजुर्वेदी लोकांच्या घरात घुसून त्यांचं मंदिर हे उद्ध्वस्त करणं, अग्नी उद्ध्वस्त करणं किंवा लिंग पाहणं खोदून काढणं, अशा पद्धतीचं जे हे सगळं चर्चा आहे, तर ही भरपूर आहे. आणि शेवटचं आणखीन एक त्याच्यात डिस्कस केलेलं आहे की शुक्ल यजुर्वेदी लोकांच्याकडं साधन संपत्ती भरपूर होती, सोनं नाणं भरपूर होतं. मग ते काय करतात, हरिबा होळकरांच्या पेंढार सैन्याकडून गोदा तटाकीचा सारी क्षेत्र लुटतात व यजुर्वेदास राखेचे व मिरचेचे तोबरे देऊन त्याचकडून पैका अडकावं सोने पिळून काढले. त्यांच्या बायकांच्या अंगावरील दागिने लुटले, असा एक हाहाकार उडाला. म्हणजे सूड घेण्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित अधिकार देत नाहीत, म्हणून तिथं दरोडा घालण्यासाठी लोकांना सुपारी देणं आणि ते घालणं, हा एक प्रकार ह्या ग्रामण्यामध्ये चर्चा केलेली आहे. मग 1873च्या दरम्यानचं आगाशी म्हणून जे आहे तिथं भवानी शंकर मंदिर आहे, तर तिथं चित्तपावन आणि यजुर्वेदी हे एकत्र पूजा करत असत. मग एकदा पर्जन्यानिमित्त, म्हणजे 1872मध्ये पर्जन्यानिमित्त संततधाराभिषेक व्हावा म्हणून प्रथम उभय जातीने विचार केला, परंतु चित्पावन आपला अभिषेक प्रथम व्हावा असे म्हणू लागले व वासेने ते कबूल करेना. तेव्हा चित्पावनी देवालयात स्कूप लावले व प्रकरण कोर्टात गेले. म्हणजे ही जी चित्तपावन वर्सेस ज्याला आपण म्हणतो की शुक्ल यजुर्वेदी आहेत काय किंवा हे आहेत, तर ही जी भांडणं आहे, तर त्याच्यात ह्या ग्रंथात पुढं डिस्कस करताना सांगितलेलं आहे की देशस्थ जे होते ते रोटीबंदी आणि हे करत नव्हते, चित्तपावनांना कमी लेखत होते. सारस्वत होते ते अगदी त्यांना विहिरीने स्पर्श करून देत नव्हते. आणि शुक्ल यजुर्वेदी लग्नास, म्हणजे रोटी बेटी ज्याला आपण म्हणतो, रोटी व्यवहार, बेटी व्यवहार किंवा पाण्याच्या विहिरी वगैरे जे असणं, तर ह्या सगळ्या गोष्टी शेअर न करणं हा जो प्रकार होता, तर तो स्वतःला श्रेष्ठ समजणं आणि दुसऱ्याला कळणं आणि याच्यातून एकमेकाचा सूड घेण्यामध्ये आपल्या याच्यातलं कसं जात होतं आणि त्याच्यामध्ये पेशवाईला कसे धोके निर्माण झाले ते आपण आता चर्चा करणार आहोत. त्याच्या अगोदर एक श्लोक समजून घेऊया आपण. जलाधिकारश स्थलाधिकारी ग्रामाधिकार कुललेखनम च ब्रह्मासन दंड विधी नियोगम पौरोहितम ज्योतिषम अष्टमेवम वगैरे असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे 8 अधिकार आहेत, म्हणजे जल, तुम्ही पाण्याची विहीर तुमची असू शकते किंवा तुमचं घर असू शकतं, तुमची प्रॉपर्टी असू शकते. ग्रामाधिकार तुम्हाला आहे. कुललेखनमचं, तुम्ही कुलाचा वृत्तांत किंवा इतर लेखन करू शकता. तुम्ही ब्रह्मासन म्हणून एक जे आसन आपण म्हणतो ते घालवू शकता. दंडविधी, पौरोहित्य तुम्ही करू शकता आणि ज्योतिष तुम्ही सांगू शकता. तर अशा गोष्टींसाठीचे हे सगळे झगडे चालू आहेत. आणि मग ह्या झगड्यामध्ये
प्रबोधनकार ठाकरे हे आपण म्हणतो कायस्थ प्रभू काय म्हणतो चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. तर त्यांनी एकूण 11 त्यांच्या कायस्थ प्रभूंच्यावरती 11 वेळा कशी ग्रामण्य झाली, इसवी पूर्व 656चं पहिलं ग्रामण्य त्यांनी चर्चा केलेली आहे, म्हणजे गौतम बुद्धाच्या काळातलं वगैरे आपण म्हणूया. दुसरं त्यांचं ग्रामण्य जे ते कायस्थांच्यावरती झालं ते 1459चं आहे, आंबेजोगाई किंवा तिथल्या याच्याशी त्यांनी संबंधित केले. तिसरं आहे ते 1663 सालचं आहे. आणि त्याच्यामध्ये हळूहळू आता पुन्हा आपली वेळ येते 350 वर्षाची जी म्हणतो आपण, कारण चौथं ग्रामण्य 1669 सालचं आहे. आणि 69 सालामध्ये बाळाजी औजी यांना स्वतःच्या मुलाची मुंज करायची होती, परंतु त्या मुंजीसाठी जे साहित्य त्यांनी मांडलं होतं ते तेथील म्हणजे बहुतेक रायगडावरती ते असण्याची शक्यता आहे. ब्राह्मणांनी हातगाईवर येऊन दंगा करण्यास सुरुवात केली. रघुनाथ पंत अमात्याने घटका विच्छिन्न करून गंगाळ उडवून टाकले. मोरोपंत पेशवे, बाळंभट चितळे वगैरे ह्या लोकांनी तो सगळा विरोध केलेला अशी चर्चा ह्या ग्रामण्यमध्ये केली होती. पण शेवटी ते थांबतात तिथं. आणि मग ग्रामण्य चौथं जे सुरू आहे ते कल्याण प्रांती आहे 1671चं जे आहे ते. आणि मग नंतर ग्रामण्य 6वं येतं ते 1747 म्हणजे 1747 साली, म्हणजे शाहू महाराज वृद्ध झालेले आहेत त्या दरम्यान यमाजी पंत म्हणून आहे ते पुन्हा एकदा कायस्थ लोकांनी ह्या गोष्टी करू नयेत. म्हणजे मगाशी जी आपण चर्चा केली त्याच गोष्टींचा कायस्थ स्वतःला क्षत्रिय समजत होते आणि इतर लोक त्यांना ते ब्राह्मण क्षत्रिय नाही आहेत अशा पद्धतीचा विरोध जो चालू होता. तर त्याच्यामध्ये मग नानासाहेब पेशवे शाहू महाराजांना पत्र पाठवतात आणि सांगतात की प्रभूचे सुदामत प्रमाणे चालत आले आहे त्याप्रमाणे चालवावे, त्यास अडथळा होऊ नये. पूर्वापार चालत आले ते चालवावे, नवीन कज्जा योग्य नाही. ब्राह्मणांचा निर्गमही स्पष्ट आज्ञा करून करणार महाराज समर्थ आहेत, सेवेशी श्रुतो हे विज्ञापना. आणि हे प्रकरण इथं मिटतं. आता हे 47 मिटतं. 49 साली 49 साली शाहू महाराजांचा मृत्यू होतो. आणि नंतर अगोदरच आपल्याला माहिती आहे की 1640 साली पहिला बाजीरावांचा मृत्यू झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांच्या आता ते येतं. आणि हे जे 7वं ग्रामण्य सुरू झालेलं आहे ते आहे ते 1759 साली. आपल्याला माहिती आहे की 1661 साली पानिपतचं युद्ध आपण हरलो, त्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आता आपण इथं आलेलो आहोत. तर इथं काय होतं की पुन्हा एकदा कायस्थांना मंत्र म्हणण्याचा किंवा हे करण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीनं हे सुरू होतं. आणि ह्याचं मुख्य भूमिका होती ती सदाशिवराव भाऊंची होती. सदाशिवराव भाऊ पेशवे आपण ज्यांना म्हणतो त्यांच्याकडं होती. आणि नेमकं त्याच वेळेला ही जी पानिपतची लढाई म्हणजे त्यासाठी उत्तरेला जाणं हे ठरतं. तर त्या दरम्यान मग सदाशिवराव भाऊ म्हणतात की मला सकाराम हरी प्रभू हे जे योद्धे आहेत किंवा इतर जे योद्धे आहेत कायस्थ समाजातले ते योद्ध्यांना माझ्याबरोबर पानिपतला उत्तरेच्या मोहिमेवरती द्या. तर त्यावेळेला ते सकाराम हरी आणि इतर सगळे म्हणतात की आम्ही पेशव्यांच्या बरोबर ह्या युद्धाला येणार नाही, आम्ही नकार देतो, आम्हाला त्यांच्याबरोबर सहकार्याने तिथं युद्ध लढायचं नाही आहे. आणि ही राजकारण धुरंधर लोक असल्यामुळं त्या लोकांनी नकार देणं म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो ना थिंक टँकमधली काही लोक गळणं हा भाग होता. भाऊंना सदाशिव भाऊंना राग आलेला असतो. निघताना ते काय म्हणतात, सकाराम हरींना म्हणतात दम देताना की ठीक आहे हिंदुस्थानातून परत आल्यावर पाहून घेईन, साऱ्या कायस्थांची डोचकी मेक्सू खाली फोडून टाकीन, याद राखून ठेवा. यावर सकाराम हरी सदाशिवरावांना म्हणतायत की हिंदुस्थानातून श्रीमंतांनी आधी सुखरूप परत यावे, मग आमची डोचकी आणि आपलं मेक्सू आहेच. यावरून असे वाटते की भाऊसाहेब पानपतात जाऊन काय धार मारणार होती याची अनुभवी मुत्सद्याने चांगलीच अटकळ केली होती. ग्रामण्याचे मोरके भाऊसाहेब हिंदुस्थानच्या दौऱ्यावर गेल्यामुळे ग्रामण्याच्या चळवळ्यांच्या नाड्या आखडल्या आणि ते जवळजवळ थंडावले. आणि मग नंतर ते थंडावल्यानंतर तो भाग संपला. त्याच्यानंतर पानिपतमध्ये आपण हरतो. 2-3 लाख आपण म्हणतो आपले सैनिक तिथं ज्याला आपण म्हणतो की हुतात्म्य त्यांचं झालेलं आहे. आणि 61-62 साली नानासाहेब पेशवे अर्थात त्यांचा थोरला मुलगा माधवराव पेशवे यांच्याकडे पेशवेपद येतं. माधवराव हा सज्जन आणि सगळ्यांना समजून घेणारे असल्यामुळं पुन्हा हा वाद काही उत्पन्न झाला नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर आणि त्यांचं अल्पवयातच मृत्यू होतो.
आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ जो आहे नारायण पेशवे, ते पेशवे पदावरती आल्यानंतर मग पुन्हा ह्या चळवळी सुरू होतात आणि मग पुन्हा ग्राममान्य करण्यासाठी आणि याच्यासाठी मग एकदा काय होतं की वाड्यात प्रभू मंडळीस बोलवून नेले. म्हणजे नारायणराव साहेब देवघरात होते, रामशास्त्री बाबा म्हणजे रामशास्त्री प्रभूने जे आपण म्हणतो न्यायमूर्ती, त्यांनी आणि आणखी मंडळी तेथे एकीकडे बसून आपली मंडळी गेल्यास आपल्याजवळ बोलावले आणि सांगितले की तुम्हाला 2-4 वेळा सरकारातून ताकीद झाली, असं तुम्ही आचरण करीत राहत नाही. हल्ली सरकारची आज्ञा हे न केल्यामुळे सरकार मर्जी राहणार नाही व मान्यता घातल्याखेरीज तुमच्या वाड्यातून बाहेर जाणे होणार नाही. म्हणजे त्यांना शनिवार वाड्यावरती बोलून त्यांना कोंडल्यासारखंच आहे की तुम्ही जी यादी तयार केलेली आहे ती यादीवरती तुम्ही जोपर्यंत सह्या करत नाही की आम्ही काय काय करणार नाही, तर ती यादी अशी आहे: एक, वैदिक मंत्रे करून काहीच कर्म करणार नाही, वैदिक मंत्र येत असतील त्याचा उच्चार करणार नाही, भाताचे पिंड करणार नाही. मगाशी आपण भाताचे पिंड दुसऱ्या भांडणामध्ये बघितला होता. देवपूजकादी विहित कर्मे पुराणोक्त मंत्र करून करू. हे शिवाजी महाराजांच्या किंवा शाहू महाराज आणि राजाराम प्रतापसिंहांच्या काळामध्ये हे आपण बघितलेलं आहे की पुराणोक्त मंत्र आणि वेदोक्त मंत्र करू व ब्राह्मण भोजन आपले घरी करणार नाही, शालिग्राम पूजा करणार नाही, ज्या देवास शूद्र जातात त्या देवास जाऊ. म्हणजे ब्राह्मण जातात त्या देवास कायस्थानी जायचं नाही, ब्राह्मणास दंडवत मोठ्याने म्हणत जाऊ व आपले जातीतही दंडवत म्हणत जाऊ. आता दंडवत इथं गंमत बघा की श्रेष्ठ नमस्कार एकमेकाला करण्याची ही श्रेष्ठ पद्धत आणि दंडवत ही दुय्यम समजली जाते. जोहार ही खाली, म्हणजे आपण बघितलं महार समाजात पूर्वी जोहारची पद्धत, जोहार मायबाप आपण म्हणतो तसं. तर म्हणजे पहिलं नमस्कार, त्याच्यानंतर दंडवत, त्याच्यानंतर जोहार, अशा पद्धतीची ती एक पद्धत. म्हणून दंडवत घालू, नमस्कार म्हणणार नाही. वैदिक ब्राह्मण व आचारी पानके व शागिर्द ब्राह्मण व ब्राह्मण बायका चाकरीला ठेवणार नाही व आपले घरी ठेवणार नाही. आमच्या जातीमध्ये संतोषे पाठ लावतील त्यांनी आम्हास अडथळा करणार नाही. अशा पद्धतीनं हे 9 नियम आहे, त्याच्यावरती त्यांना सह्या केल्याशिवाय सोडलं जात नाही. आणि मग ते ज्यावेळेला निघून जातात तर आता काय होतं की नारायणराव पेशव्यांनी काय केलं होतं की आपले जे चुलते आहेत राघोबा दादा, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आनंदीबाईनं तुरुंगात टाकलं होतं. आणि राघोबा दादांचा एक नियम होता की सूर्यदर्शन झाल्याशिवाय किंवा पूजा झाल्याशिवाय ते अन्नपाणी घ्यायचे नाहीत. मग त्यांना तुरुंगात अशा पद्धतीनं ठेवलं जायचं की त्यांना 3-3, 4-4 दिवस सूर्यदर्शनच होणार नाही, म्हणजे त्या अन्नपाणी घेणार नाहीत ते. अशा पद्धतीनं त्यांचा छळ. कारण नारायणराव पेशव्यांच्या डोक्यात अशी कल्पना होती की राघोबा दादाचे मंत्रतंत्र करतात किंवा साधना करतात, त्याच्यामुळं माझा मोठा भाऊ लवकर वारला, क्षयाणीचा जो मृत्यू झाला होता तो. आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी ज्या आहे त्यांची चुलती आनंदीबाई यांच्यावरती इथं स्पष्ट दिलेलं की तिला धड नेसावयासही न देता नग्नच ठेवण्यात येईल, कारण कदाचित लुगड्यामध्ये कागदपत्र लपून ठेवील. इतकेच नव्हे तर लिहिण्यास संकोच वाटतो. गुप्त भागात कागदपत्र ठेवले असतील की काय या शंकेने वारंवार तपास करण्यात येत असे. म्हणजे हे थोडंसं घृणास्पद आहे, पुढचं वाचण्यातही काही अर्थ नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आनंदीबाईंचा आणि राघोबादादांचा छळ नारायणरावांनी त्यांना तुरुंगात टाकून सुरू केला होता. याचबरोबर इकडं कायस्थानच्या, ज्याला आपण म्हणतो की कायस्थानच्या अधिकारावरती गंडांतर आणलं होतं. शेवटी राघोबादादांनी कायस्थानचं संगणमत होतं आणि ते पुढचे पॅरेग्राफ म्हटले: दादासाहेब यास फार प्रतिबंध व साताऱ्यासही अडचण व या ज्ञाती प्रकरणी निष्कर्ष असे चालले. तो भाद्रपद मास आला तेव्हा दादासाहेबाकडील राजकारण उभे राहिले. यात व्यंकटराव काशीप्रभू म्हणजे CKP आपण म्हणून हे यांनी सकाराम हरिप्रभू यांचे संमते आनंदीबाई दादासाहेबांची बायको याचकडे संधान करून सुमेर सिंग, खरगसिंग, मोहम्मद इसफ जमादार व गार्द्यांचे दिवाण रामचंद्र दाजी प्रभू त्यांची चौकी बंदोबस्त वाड्यावर असे ते फितुरी केली. म्हणजे प्रभू जे आहेत त्यांच्या अंडर जिथं चौक्या होत्या तिथून फितुरी झाली. व्यंकटराव काशीनी दादासाहेबांची हरयुक्तीने नारायणवास कैद करून धरावे अशी चिठ्ठी सुमेर सिंग वगैरे यादी जमादारास घेतली. ती आनंदीबाईच दिली. गार्दी यांची खात्री न होय, धरलेलं सुटल्यावर आमचा बचाव होणार नाही ही आनंदीबाईंची कल्पना. तेव्हा धरावेचं धचा मा आनंदीबाईंनी करून मारावे असं करून देऊन चिठ्ठी पाठवली. ती सुमेर सिंगास दिली. नंतर गर्दी झाली. नारायणराव मारले गेले. नारायणरावांचा मृत्यू झाल्यानंतर राघोबादादांची तुरुंगातून सुटका होते, त्यांची द्वाही फिरवली जाते आणि लगेच त्यांच्याकडे पेशवेपद येतं. आता शनिवारवाडा ज्यांनी बघितलेला आहे
शनिवारवाड्याच्या समोरच मुळामुठा नदी आहे आणि तिथंच स्मशानभूमी पण तिथंच आहे. म्हणजे शनिवारवाड्यातून प्रेत स्मशानभूमीत आता नारायणराव पेशव्यांचं न्यायचं, तर ते प्रेत उठवायच्या अगोदर सकाराम हरीने विनंती केली की आमची ज्ञाती प्रकरणी वाद नारायणराव यांनी लिहून घेतली, ती आणून फाडल्याशिवाय शव नेऊ नये. म्हणजे जी ती 9 पॉईंटची जी यादी होती ती आणा. तेव्हा नानाकडे म्हणजे नाना फडणवीसाकडे चोपदार पाठवून यादी आणवली. नानाने उत्तर केले की यादी रुमालात आहे, स्नान केल्यावर काढून देतो. तर परत निरोप जातो की त्यावरून पुढं चोपदार दादासाहेबांनी पाठवलं की आताच याद रुमाल शिवून काढून देणे. तेव्हा नानाने रुमाल आणून काढून दिला. ती याद सकाराम हरीस दिली. याने विनंती केली की आपले हाते फाडून द्यावी. तेव्हा दादासाहेबांनी श्रीकांत फाडून दिली. ती व्यंकटराव काशीचे हाती सकाराम हरीने दिली. व्यंकटराव काशीने ती याद फाडून पुर्जे करून शवावर टाकली. नंतर शव उचलून पुढील विधी झाला. असा ग्रामण्याचा परिणाम झाला. आता कल्पना करा की नारायणराव पेशव्यांनी जी यादी त्यांच्याकडून जबरदस्तीनं लिहून घेतली होती ती आणून ती राघोबादादांच्याच हस्ते फाडून मग ती याच्यावरती टाकली जाते, शरीरावरती किंवा प्रेतावरती आपण म्हणूया, आणि मग प्रेत उठवलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या टोकाला त्यावेळेला हा प्रकार गेलेला आहे. हे ग्रामण्य तिथं संपलं आपण समजूया. नंतर 1789 साली म्हणजे ज्यावेळेला राघोबादादांची सरती संपते, नाना फडणवीस आणि सवाई माधवराव म्हणजे नारायणराव पेशव्यांचा जो लहान मुलगा असतो ज्याचा जन्मच नंतर नारायणरावांच्या खुनानंतर झालेला आहे, तर तेही प्रकरण अगदी मगाच्या याच्यामध्ये डिस्कस करताना दैवज्ञ ब्राह्मण किंवा सोनारांचाच मुलगा तो कसा होता ते पुरंदरवरती ज्यावेळेला नारायण पेशव्यांच्या पत्नीस पाठवलं जातं त्याच वेळेला इतरही गर्भावस्थेत असलेल्या काही स्त्रियांना त्याच्यातली जी एक दैवज्ञ ब्राह्मण होती तिलाच मुलगा झाला आणि नारायणराव पेशव्यांच्या पत्नीला मुलगी झाली. ती अदलाबदल करून त्या मुलाला यांच्या पदरात ठेवलं जातं आणि तोच पेशवा सवाई माधवराव आपण ज्याला म्हणतो तो, आणि तो मग 15-16 वर्षी पुन्हा आत्महत्या करतो नाना फडणवीसांच्या सतत टोचून बोलल्याने वगैरे. हा इतिहास आहे. तर त्या दरम्यान पुन्हा हरिपंत फडके व आप्पा बळवंत यांचं ग्रामण्य सुरू होतं. म्हणजे पुन्हा हा त्रास देणं आणि हे जवळजवळ प्रकरण आहे ते 33 पानांचं आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा ते सुडाचा सूड आपण ज्याला म्हणतो ते पुन्हा सगळ्यांना पकडणं, म्हणजे तिथं कधी कधी 100 लोक एकत्र जमणं, 400-500 लोक एकत्र होणं, दगडांचा कौलांचा मारा होणं आणि त्याच्यामध्ये 10-20 ब्राह्मणांचा मृत्यू होणं, ह्या सगळ्या घटना ह्या सगळ्या याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि काय तर हे लिहून म्हणजे त्यांची वस्त्रे व काठ्या घेऊन मारू लागले, त्यांची धोतरं फाडली किंवा त्यांना नग्न केलं किंवा हे केलं. म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो ना की जशी भांडणं होतात आणि मारामाऱ्या होतात तशा पद्धतीनं हे मारामाऱ्या होणं, भांडणं होणं आणि अशा पद्धतीनं हे प्रकरण जे आहे ते चालू होतं. पर त्याचा निकाल म्हणून पुन्हा निकाल पॉझिटिव्ह लागणं आणि ह्यांना अधिकार आहेत म्हणून ते पुन्हा तयार होणं. म्हणजे ते झाल्यानंतर पुन्हा आणखीन काही वर्षानंतर 1827 साली पुन्हा ब्राह्मण्य सुरू झालं. आणि पुन्हा ब्राह्मण्य सुरू करण्यामध्ये जे चिंतामणराव पटवर्धन व निळकंठ शास्त्री थत्ते आणि बाळाजीपंत नातू म्हणजे मगाशी जे आपण सातारच्या गादीच्या संदर्भातलं जे चर्चा केली तेच 1827च्या दरम्यानचं हे प्रकरण सुरू झालं. आणि त्याचा निकाल जो आहे तो हा जवळजवळ 62 पानांचा चॅप्टर आहे. आणि याच्यामध्ये तुळशीबागेत झालेल्या सभा किंवा नंतर इतर ठिकाणी झालेल्या मारामाऱ्या आणि ही सगळी चर्चा इथं झालेली आहे. आणि मग वेगवेगळ्या ग्रंथांचे संदर्भ देणं, ते संदर्भ खोडून काढणं, चुकीचे संदर्भ लिहून ते संदर्भ खरे आहेत असं दाखवणं, अशा सगळ्या गोष्टी होणं. आणि शेवटी ह्या सगळ्या याच्यामध्ये एक वेळ अशी येते की मी ते आता आपल्याला वाचून दाखवतो की चिंतामण शास्त्री पटवर्धन आणि हे जे आहेत बाळाजीपंत नातू हे 1838च्या दरम्यान किंवा त्या याच्या दरम्यान ते काय करतात की पुन्हा एक लिस्ट तयार करतात. म्हणजे त्यावेळेला नारायणराव पेशव्यांनी 9 पॉईंट्स लिहून घेतले होते, ह्यांनी जवळजवळ 23 पॉईंट लिहून घेतलेले आहेत मुद्दे. आणि ते मुद्दे तयार करून त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी हे महाराष्ट्रभर प्रमाणं पाठवलेली आहेत की ही जी 23 हे आहेत कायस्थ जे जे करत असतील त्यांना वाळीत टाकायचं. तर ती कुठली हे आहेत
तर ती मी आपल्याला वाचून दाखवतो. एकेरी धोतर नेसू नये, म्हणजे दुटांगी धोतर जे आहे ते नेसायचं, एकेरी धोतर नेसायचं. म्हणजे हे जे वरच्या सिम्बॉलिझममध्ये कसं अडकलं हे लक्षात घ्या. दुहेरी धोतरे नेसावी, उभे आडवे गंध लावू नयेत. आपण बघतो ना की वैष्णव लोक उभा गंध लावतात, शैव लोक आडवा गंध लावतात, तर तो तुम्ही लावायचा नाही. गंधाचा टिळा लावावा. ब्राह्मणांसारखे आसन घालून बसू नये, ब्रह्मासन, मगाशी अधिकारामध्ये जे ब्रह्मासन म्हटलं ते. सोवळे नेसू नये, पक्षासत्वा श्राद्धास भाताचे पिंड करू नये, मगाशी आपण चर्चा केली त्यावरती. शालिग्राम व बाण मृतिकेचे पार्थिव करून पूजा करू नये, म्हणजे शालिग्रामाची पूजा करू नये. रुद्राक्ष धारण करू नये, यांचे घरी जाती जेवण झाले तरी साखळीने गंध लावू नये. नंतर ब्राह्मण भोजन करणे तरी ब्राह्मणाचे घरी सीधा देऊन ब्राह्मणाच्या घरी जेवायला जावे. ब्राह्मणाला तुमच्या घरी जेवायला बोलवणं हा अपमान आहे, तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकाल किंवा हे करू शकाल. ब्राह्मण शागिर्द अथवा स्वयंपाकी ठेवू नये, याचे घरी रात्रीच कोणी जाऊ नये. कोणी ब्राह्मणाच्या घरी व रस्त्यात ब्राह्मण दर्शन झाले असा दीर्घ दंडवत घालावे. नमस्कार आणि दंडवतातला फरक. यांचे घरी नवरा मरेल तिचे केस काढू नयेत, गंधर्व पाठ लावा, म्हणजे सती जाण्यास परवानगी नाही. सती जाणं हे श्रेष्ठ धर्माचं लक्षण आहे असं समजलं जातं इथं. यांचे घरी दही व दूध सर्व प्रजातीने घेऊ नये. ब्राह्मण सोळे नेसून देवाची पूजा करतील त्या देवाची पूजा करू नये. तुळशीबेल तोडू नये. नवरात्रात होम व सप्तसतीचा पाठ करू नये. ब्राह्मणांच्या हाताने रुद्राभिषेक करू नये. देव ब्राह्मण व गायांची पूजा करू नये. देव ब्राह्मण व गायांची पूजा करावी. देव ब्राह्मणाची अवकृपा करू नये. एक मण्याचा अभिषेक करावा. यांचे घरी 18 जाती व विलंब जाती, सकल जाती कोणी याच घरी जीवनपाणी घेत असल्यास आजपासून करू नये. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं देशोदेशी, म्हणजे त्या काळातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ते पाठवून ही बंधनं लादणं, वाळीत टाकणं हा प्रकार सुरू होतो. पुन्हा शेवटी हे निस्तरलं जातं आणि त्याच्यानंतर शेवटचं जे ग्रामण्य येतं ते आहे 11वं 1904 सालचं. तर 1904 म्हणजे ब्रिटिशांनी भारत पूर्ण जिंकलेलं आहे, जवळजवळ 100 वर्ष होत आलेली आहेत. आणि त्यावेळेला संकेश्वर पीठाचे जे शंकराचार्य आहेत, कोल्हापूरचं जे संकेश्वर पीठ आहे, ब्रह्मनाळकर हरदास म्हणून आहे, तर ते महाडला मुक्कामी केले असं तिथलेच कायस्थ प्रभू लोक आहेत. ते म्हणतात की आम्हाला तुमची पूजा करायची आहे. मग ते शंकराचार्य त्यांना निरोप पाठवतात की तुम्ही माझी पुराणोक्त पद्धतीनंच पूजा करणार असलं तर मी परवानगी देतो, तुम्हाला वेदोक्त पूजेचा अधिकार नाही. आणि मग नंतर पुन्हा त्याच्यावरती पत्रव्यवहार सुरू होतो. मग शेवटी कायस्थ प्रभू शेवटी तुम्ही सांगतात की आम्ही तुम्हाला धर्मगुरूच मानत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ते धर्मगुरूचं हे करतात. आणि मग नंतर एक पत्र, सुबोध पत्रिका म्हणून जे त्यावेळेचं एक हे आहे पत्रक, दैनंदिन ज्याला आपण म्हणू किंवा साप्ताहिक असेल, 27/3/1904च्या वेळेला एक सुधाकर कर्त्यामध्ये एक पत्र आलेलं आहे. तर त्यांनी ते म्हटलेलं आहे की संकेश्वरचे शंकराचार्य म्हाडास गेले होते, त्यावेळी त्यांनी कायस्थ प्रबोधनातील लोकांस वेदोक्त कर्म करण्याचा अधिकार नाही असे म्हटले. त्यावर माझे खालील प्रश्न आहेत की जी गोत्रे ब्राह्मण व क्षत्रिय यांना समान आहेत ती कायस्थ प्रभूंची आहेत असे जर आहे तर ते ब्राह्मण की क्षत्रिय. दुसरा मुद्दा, वेदोक्ताचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीनही जणांना आहे. या तिन्ही वर्णापैकी कायस्थ प्रभू नव्हेत हे शंकराचार्य कोणत्या आधारावर ठरवू शकतात. तिसरा मुद्दा, कायस्थ प्रभूंच्या घरी हल्ली वेदोक्त चालवणारे ब्राह्मण आहेत, त्यांच्या मतास काहीच मान्य नाही का, मान नाही का. शंकराचार्यांची यादी ही ब्राह्मणातल्या काही विशिष्ट मताच्या लोकांकरता जर असेल तर ती यादीच जगद्गुरू कसे हे करतात. म्हणजे पुन्हा भिवंडीला पण अशाच पद्धतीचं प्रकरण पुढं सुरू होतं. म्हणजे हे जे झालं की तिथले कायस्थ प्रभू ज्या वेळेला शंकराचार्यांना म्हणतात की आम्हाला तुमची पाद्यपूजा करायची आहे, ते सांगतात की आम्ही वेदोक्त पद्धती न करता पौराणिक पद्धतीनंच तुम्हाला परवानगी देऊ. आणि मग नंतर विद्याशंकर भारती म्हणून श्री जगद्गुरू स्वामी म्हटलेले आहेत, म्हणजे दुसरे शंकराचार्य, ते मुंबईत आले. त्यावेळेला 1913 साली त्यांनी आज्ञापत्र दिलं आणि त्याच्यामध्ये कायस्थाने हे सगळे अधिकार आहेत हे मान्य केलं. म्हणजे ही जी 11 प्रकरणं आहेत, ह्या 11 प्रकरणामधली जी 8-10 महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत आणि ह्या 350 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामधल्या ज्याला आपण म्हणतो की सिनियर जाती आहेत, ज्याला आपण म्हणतो की तथाकथित उच्चवर्णीय ज्या जाती आहेत, मग ते मराठा, कायस्थ, चित्तपावन किंवा यजुर्वेदी, दैवज्ञ, आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जो आपापसात झगडा चालू आहे त्या झगड्यांचं एकत्रीकरण
हे या ग्रामण्याचा सांध्यती इतिहासमध्ये प्रबोधनकर ठाकरे यांनी केलेलं आहे. तर हे मी आपल्यासमोर चर्चा करण्याचं कारण काय, ज्यावेळेला मी हे पुस्तक बारकाईनं वाचलं तर आपल्या वेदांच्या वेदीवरून या ग्रंथामध्ये हा रेफरन्स घेण्याची गरज नव्हती म्हणून मी तो घेतला नव्हता, पण आत्ताच्या आपल्या चर्चेमध्ये याचा उपयोग होत होता. याचं कारण असं आहे, ह्या ग्रंथ लिहिण्याचा उद्देश किंवा प्रकाशित करण्यामध्ये यशवंत शिवराम राजे म्हणून जे प्रकाशक आहेत तर त्यांनी प्रस्तावनेमध्ये पहिल्यांदा सुरुवातच अशी केलेली आहे की जाती मत्सराने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान केले आहे. हाच प्रकार या उपर तसाच चालू राहणे बरे नव्हे, म्हणून त्यांचे खरे राक्षसी स्वरूप देश बांधवापुढे मांडल्यास ते या निरर्थक वादापासून देशाचा बनाव करण्याचा काहीतरी योग्य मार्ग शोधून काढतील, या आशेने हे ऐतिहासिक महत्त्वाचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येत आहे. जाती मत्सराचा नायनाट होऊन आमच्या सर्व देशबंधूंची मने एकदेशीयत्वाच्या उज्ज्वल विचाराने भरून जावी. निरनिराळ्या जातींची सामाजिक व धार्मिक बाबतीतील मनुष्यकृत कृत्रिम बंधने शिथिल व्हावी. निदान राष्ट्रीय कामगिरीत एका आईची सर्व लेकरे या नात्याने प्रयत्न करण्यात कामात यांचा अडथळा उत्पन्न होऊ नये, इतकी तरी त्यांची व्याप्ती संकुचित व्हावी आणि एनकेन प्रकारेनं परस्परांचा काया वाचा मने द्वेष करण्याची कुबुद्धी अतपर कोणातही उत्पन्न होऊ नये, हा या पुस्तक प्रकाशनाचा मुख्य उद्देश आहे. हे ज्यावेळेला मी वाचलं आणि आपलं जे आता चर्चा चालू आहे की आपण ज्या पद्धतीनं हे केलं, म्हणजे औरंगजेबाने आपल्यावरती राज्य करायचा प्रयत्न केला. 27 वर्ष तो महाराष्ट्रात येऊन इथं लढत होता. शेवटी आपल्या लोकांनी ज्याला आपण म्हणतो की अतिशय ताकदीनं शक्तिशाली पद्धतीनं तो सगळा प्रतिकार केला. औरंगजेबाचा मृत्यू इथं झाला शेवटी. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण बघितलं की ह्या दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटिशांनी पाय रोवलेत आणि मधल्या याच्यामध्ये ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य सुरू केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि ब्रिटिशांच्या आपल्या राज्यावरती ब्रिटिशांनी आपल्याला कसं एक्सप्लॉइट केलं याच्यावरती अर्नॉल्ड टॉयनबी म्हणून जे एक फार मोठे इतिहास तज्ज्ञ होऊन इतिहासकार होऊन गेले युरोपमध्ये, त्यांनी द वर्ल्ड अँड द वर्ल्ड म्हणून हा ग्रंथ लिहिला. त्याच्यात भारताबद्दल म्हणताना असं म्हटलंय की भारत हे एक स्वयंभू आणि विशाल स्वयंपूर्ण असे विशाल जग होते. आकारमानाने आणि समृद्धीने पाश्चिमात्य संस्कृती एवढी मोठी अशी ही बिन पाश्चिमात्य संस्कृती होती. ही संस्कृती केवळ पाश्चात्याने आक्रमण करून जिंकली इतकेच नव्हे तर अपमानित करून दलित करण्याचा प्रयत्न झाला. या संस्कृतीची शक्य ती मानखंडना करण्यात आली. म्हणून चीन अगर तुर्कस्तानात ज्या पद्धतीची गुलामगिरीची जाणीव आहे त्यापेक्षा भारतीयांची जाणीव कितीतरी खोल आणि दुःखद आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा वार भारतीयांच्या मनात अतिशय खोल रुतलेला आहे, हे विसरता येणार नाही. हे अर्नॉल्ड टॉयनबीने गेल्या शतकामध्ये 100 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. आणि मग आपण आता लक्षात घेऊया की एक विल ड्युरॅन्ड म्हणून मोठा तत्त्वज्ञानी विचारवंत युरोपमध्ये होऊन गेला. ते भारतामध्ये 1930च्या दरम्यान आले होते आणि त्यावेळेला त्यांनी द केस फॉर इंडिया म्हणून एक छोटासा ग्रंथ लिहिला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे भारताबद्दल, ब्रिटिशांनी भारतावर मिळालेला विजय म्हणजे एक व्यापारी कंपनीने, द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्याही कारणाशिवाय व तत्वाशिवाय एका अत्यंत उच्च दर्जाच्या समाजाचा संस्कृतीचा केलेला विध्वंस होता. तो करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध बाळगला नाही. ते कलेबाबत त्यांना काही फिकीर नव्हती. तलवार आणि दारुगोळा यांच्या मदतीने त्यावेळी विस्कळीत आणि असहाय्य असलेल्या देशाला स्वतःच्या हव्यासापायी लाचलुचपतीने हिंसक पद्धतीने ताब्यात घेतले. त्यांनी बेकायदा आणि कायदेशीर लुटमारीने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, जी आता 1930 मध्ये 173 वर्षे निर्दयपणे चालू आहे. ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये जी लुटालूट केली, जी ही केली, तर ती किती भयानक होती. एक रेव्हरंड आहेत संडरलँड म्हणून, अमेरिकन एकेश्वरवादी ख्रिस्ती धर्मगुरू आहेत, त्यांनी अशाच पद्धतीनं डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आपल्या भारतामध्ये शहाजहानचा काळ होता, तर त्यावेळेला आपल्या भारताचा GDP 30 किंवा 33% म्हणजे जगाच्या 1/3 1/4 वगैरे म्हटला वन थर्ड म्हणूया आपण, 1/3 होता. औरंगजेबाच्या काळात तो त्याच्या क्रूरपणामुळे असेल किंवा त्याच्या भांडखोर वृत्तीमुळे असेल, त्याच्यामुळे तो कमी झालेला आहे, तो 27 वरती आलेला आहे. तर एक ॲग्नस मॅडिसन म्हणून जे एक ब्रिटिश आर्थिक इतिहासकार आहेत, त्यांनी 1800 शतकाच्या सुरुवातीला दाखवून दिलं
की जागतिक अर्थव्यवहारात भारताचा हिस्सा हा 18व्या शतकाच्या सुरुवातीला 23% होता, म्हणजे संपूर्ण एकत्रित युरोपचा जेवढा होता तेवढा. 1700 मध्ये तो 27% होता. मग अशी मी म्हटलं 1700 दरम्यान भारताचं मेन साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आपण समजू शकतो. आणि त्यावेळी मोगल बादशाह औरंगजेबाच्या खंडीत 10 कोटी पौंड निव्वळ कराची उत्पन्नाने होत होते. ब्रिटिश भारत सोडून जाईपर्यंत भारताचा हा हिस्सा 3% घसरला आहे. याचे कारण भारताचा कारभार ब्रिटनच्या फायद्यासाठी चालविण्यात येत होता. 200 वर्षामध्ये झालेल्या ब्रिटनच्या उत्कर्षाला त्यांनी भारतात केलेली लूटच अर्थपुरवठा करत होती. म्हणजे ह्या 200 वर्षामध्ये ब्रिटिशांनी तात्यासाहेब टोपे असतील, झाशीची राणी असतील, भगतसिंग असतील, सुखदेव, राजगुरू असतील, अशा पद्धतीनं म्हणजे एकतर 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये 1 लाख भारतीय लोकांचा खून म्हणूया मृत्यू झालेल्या त्या स्वातंत्र्य समरामध्ये, आणि त्याच्यानंतर भारतामध्ये एकूण जे 2 दुष्काळ मोठे आले आणि एकूण ज्या पद्धतीनं हे म्हणतो आपण त्याला की 2 महायुद्ध झाली, त्याच्यात भारतीय सैनिक आणि इतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्यांमध्ये जवळजवळ 3 कोटी भारतीय नष्ट झालेले आहेत. बंगाल प्रांतामध्ये जे आपण म्हणत होतो की आपली मलमलीची वस्त्र जगभर प्रसिद्ध होती, तर तिथल्या बंगाली कारागिरांचे अंगठे तोडून टाकणं आणि ती संपूर्ण इंडस्ट्री नष्टभूत करणं, इतर शेती आणि याच्यावरचं ते कापसाचं किंवा जे काही रेल्वे वगैरे आपण म्हणतो ती सगळी त्यांना रेल्वे जी सुरू केली त्या रेल्वेच्या माध्यमातून त्यांना भारतामधून सगळा माल किंवा सगळी लूट परदेशात नेण्यासाठी आणि ती बंदराला पोहोचण्यासाठी त्यांना रेल्वे पाहिजे होती. म्हणून मुंबईला जे विटी किंवा इतर जी बंदरं आहेत, कलकत्त्याचं असेल किंवा मद्रास असेल किंवा ही जी त्यांनी रेल्वे सगळ्या सुरू केल्या त्या बंदरांसाठी सुरू केलेल्या, आणि बंदरांमधून जहाजांनी त्यांना हे सगळं युरोपमध्ये नेणं आणि भारताची लूट करणं हे सगळं त्यांना अपेक्षित होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या देशामध्ये जेवढी लूट करता येईल तेवढी केली. एक तुम्हाला सांगतो की आपण 1930च्या दरम्यान महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला. आज आपल्याला मिठाचा सत्याग्रह करावा लागतो हे समजणार नाही आहे. तर एक ब्रिटनचे जे एक लेखक आहेत रॉय मॉक्सहॅम म्हणून, त्यांनी द ग्रेट हेज ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी एक भयानक प्रकार सांगितले की जो नॉर्मली आपल्या कधी चर्चेच येत नाही. 1885 साली आपल्या देशामध्ये काँग्रेस पक्षाची, आता आपण म्हणतो काँग्रेस चळवळीची जी स्थापना झाली, त्याच्यात ॲलन ह्यूम म्हणून जे ब्रिटिश अधिकारी होते, 85 साली ते स्थापनेतल्या जे काही फाउंडिंग मेंबर होते त्याच्यातले एक आपण समजतो. तर त्यांनी त्याच्या अगोदर एक 10-15 वर्षापूर्वी भारतामध्ये काय गोंधळ घातला होता तो इथं देतोय. सिंधू नदीपासून त्यावेळेच्या मद्रास प्रांताच्या महानदीपर्यंत 2500 मैलाचं एक कुंपण सीमारेषा बनवली होती. एक ज्याला आपण म्हणतो ना काटेरी झाडांचं कुंपण, 2500 मैल म्हणजे किती किलोमीटर तुम्ही त्याचं हे करा. तर कुंपणाची उंची 10-14 फूट आणि रुंदी 6 ते 10 फूट, उंची 15 फूट म्हणूया आपण किंवा 14 फूट आणि 6 ते 10 फूट रुंदी होती त्याची. म्हणजे कुणी त्या कुंपणावरून पलीकडे उडी मारून जाणार नाही असं काटेरी कुंपण तयार करणं. आणि हे कुंपण बाबूळ, बोर, करवंत, नागपणा, शेर अशा काटेरी झुडपांचं आहे. हे अंतर लंडन ते कॉन्स्टँटिनोपल या अंतरा एवढं भरतं. या भिंतीच्या संरक्षणासाठी 136 वरिष्ठ अधिकारी, 2499 कनिष्ठ अधिकारी आणि 11288 इतर कर्मचारी अशी 13923 माणसं कामाला लागली होती. 1872 साली सर्वात जास्त म्हणजे 14188 कर्मचारी होते. सन 1869-70 या वर्षात सीमाशुल्क रेषेवर जमा केलेला मिठाचा कर, म्हणजे मीठ लोकांनी फुकट नेऊ नये समुद्रावरचं म्हणून ही 2500 मैलाची भिंत बांधलेली आहे. त्यावरती कर लादून तो कर आपल्याला उपभोगता यावा याच्यासाठी त्यांनी एका वर्षा 69-70 या सालात त्यांना मिठाचा कर 1.25 कोटी रुपये मिळाला आहे. मीठ उत्पन्नावरील नफा 3 कोटी रुपये, तर बंगाल प्रेसिडेंटमधून बाहेर विक्रीसाठी जाणाऱ्या साखरेवर लावलेल्या शुल्कातून 10 लाख रुपये असून 4 कोटी 35 लाख रुपये उत्पन्न या रेषेवरील 26 लाख. तर अशा पद्धतीनं 4 कोटी 35 लाखाचं उत्पन्न, 16,20,000चं पुढं. तर 1 एप्रिल 1869 साली जॉन स्ट्रॅचीचं जे हे आहे त्यांनी प्रयत्नाने ही भिंत बंद केली.
पण त्यावेळेला जो दुष्काळ झालेला आहे त्या दुष्काळामध्ये 1868-69 साली 37,67,67,67,61,420 माणसांचा मृत्यू झाला आहे. त्या मृत्यूमध्ये दुष्काळाबरोबरच मिठाची कमतरता शरीरामध्ये भासल्यामुळं किती जणांचा मृत्यू झाला असेल. तसंच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही 40 लाख लोक विन्स्टन चर्चिल यांनी ज्यावेळेला सगळं धान्य युद्ध करणाऱ्या सैनिकांना पाठवायचं म्हणून बंगालमध्ये जे रिझर्व्ह होतं ते रिझर्व्ह असलेलं धान्य तिथं नेलं आणि इथली लोक 40 लाख लोक त्यावेळेला 40-43 लाख लोक उपाशी मेली. हे जे आहे ही अमानुषता जी ब्रिटिशांनी हे केलेली आहे. तर ही अमानुषता समजून घेण्यासाठी मी पहिल्यांदा आपल्याला ही सगळी ब्रिटिश आपल्याकडं का करू शकले तर आपल्यातले जे ज्यांच्या हातात सूत्र होती ते सूत्र कशा पद्धतीनं आपण एकमेकाशी भांडण भाताचं पिंड करावं की सोवळं नेसावं की हे करावं ह्या सगळ्या ही जी काही मगाशी आपण यादी वाचली ती यादींमध्ये आपण अडकलं गेले. आणि त्याच वेळेला म्हणजे 1600 साली आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्याच्यानंतर 1615च्या दरम्यान त्यांना अधिकार मिळाले. 1613-14च्या दरम्यान त्यांनी सुरतमध्ये मुघलांच्याकडून आणि मच्छलीपट्टम येथे फॅक्टरी स्थापन केली आणि सुरतमध्ये व्यापारी केंद्र सुरू केले. कधी 13-14 साली 1613-14 साली. आणि त्याच्यानंतर त्यांनी 1660 साली पन्हाळ्यावरचं मगाशी जे सांगितलं की पन्हाळ्यावरती तोफा मारण्यासाठी त्यांनी याला मदत केलेली सिद्दी जोहरला मदत केली. आणि सिद्दी जोहरला मदत करताना त्यांनी स्वतःचा बॅनर तिथं उभा केलेला आहे समोरच्या किल्ल्यावरती आणि त्या बॅनरखाली त्यांनी स्वतःचं काम केलं. म्हणजे पहिल्यापासून त्यांनी स्वतःचं ध्येय क्लिअर केलेलं आहे. 1685ला त्यांनी मद्रास पूर्ण जिंकलेला आहे. 1763ला त्यांनी बंगाल जिंकलेलं आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो की मधल्या काळामध्ये 1760 किंवा इतरच्या दरम्यान म्हणजे आपलं हे पानिपतमध्ये आपलं युद्ध सुरू होण्याच्या अगोदर नानासाहेब पेशवे जे पहिल्या बाजीरावाचे चिरंजीव होते ते पेशवे होते. त्यांनी 2 चुका कुठल्या केल्या तर रघुजी भोसले म्हणून जे याचे होते काय म्हणतो आपण त्याला नागपूरकर भोसले आपण म्हणतो. तर नागपूरकर भोसले हे याच्यावरती अलीवर्दी खानावरती म्हणजे बंगालवरती त्यांनी आक्रमण केलं होतं. आणि याच्या दिल्लीच्या राजांनी पेशव्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा आणि मग आम्ही तुम्हाला काही भाग जो आहे माळव्याचा किंवा इतर जो भाग आहे तर माळव्यावरची सुभेदारी वगैरे तुम्हाला देतो. आणि म्हणून नानासाहेब पेशव्यांचं जे म्हणजे पेशव्यांचं जे सैन्य आहे 80,000चं सैन्य ते बंगालमध्ये अलीवर्दी खानाला मदत करण्यासाठी आणि रघुजी भोसलेचा पराभव करण्यासाठी जातं. रघुजी भोसलेचा पराभव होतो. रघुजी भोसले पुन्हा उभे राहत नाहीत. आणि त्याच्यानंतर 1773 साली म्हणजे एक 5-7 वर्षातच बंगालमध्ये सिराजउद्दौला वगैरे त्यांना हे करून ब्रिटनने सगळा बंगाल जो भारतातला सगळ्यात फर्टाईल प्रदेश त्यावेळी काळामध्ये होता तो जिंकला आणि स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे. नंतर 1763मध्ये 1785मध्ये त्यांनी मद्रास घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1780मध्ये त्यांनी सगळी महत्त्वाची सेंटर्स घेतलेली आहेत. आणि इकडं नाना फडणवीस आणि यांनी म्हणजे 1798 साली एक तुम्हाला गंमत हे सांगतो की ज्यावेळेला याचा 1780 साली पहिल्यांदा महाजी शिंदे जे आहेत ते त्यावेळेला नाना फडणवीस किंवा इतर सगळ्यांना सांगतात की दिल्लीचं मोगल असतील जाट असतील राजपूत असतील म्हणजे खालची जी वेगवेगळी राज्य आहेत किंवा सरदार आहेत ते निजाम किंवा मराठे सगळे किंवा याचे असतील कोल्हापूरकर असतील सातारकर असतील किंवा हे सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी ब्रिटिशांच्या विरोधी एक मोहीम आखूया आणि त्याच्यानंतर त्यांचा पराभव करू. पण महाजी शिंदेंचा हा जो सगळा आहे हा भाग नाना फडणवीस नकार देतात असं करायला नको. आणि पुढची गंमत तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला हैदर अली मैसूरचं जे राज्य ज्यांनी हैदर अलीचा जो राजा असतो त्याचं निजाम आणि मराठ्यांशी भांडण चालू असतं आणि मग शेवटी ब्रिटिशांच्या मदतीनं आणि निजाम आणि मराठे एकत्र येऊन ते याचा टिपू सुलतानाचा पराभव करतात.
आणि त्यावेळेला ठरलेलं काय असतं की मराठ्यांचा जेवढा भाग छोटासा जो असतो तो अ, अ, टिपू सुलतानाने घेतलेला असो तो किंवा हैदर अलीने घेतलेला त्याच्या वडिलांनी तो माघारी द्यायचा. निजामाचा जो भाग आहे तो निजामाला माघारी द्यायचा. म्हणजे एक षष्टांश भाग हा मराठ्याने निजामाला जातो आणि 2/3 भाग जो होता तो संपूर्ण भाग जे म्हैसूरचं राज्य म्हणतो आपण ते ब्रिटिशांना जातं. म्हणजे ब्रिटिशांच्या ह्या लढाईमध्ये 3 एकत्रही झाल्यानंतर 3 समान भाग पण झाले पाहिजे होते, पण ते होत नाहीत. ब्रिटिश इथंही तुम्हाला गणलवतात. नानासाहेब पेशव्यांचं मगाशी जे उदाहरण सांगायचं होतं ते जसं रघोजी भोसलेचं मी सांगितलं तसंच दुसरं एक झालं होतं की शिवाजी महाराजांनी जे आरमार तयार केलं होतं त्या आरमाराचं मुख्यत्व होतं ते आंग्रे सरदारांच्याकडं होतं आणि आंग्रेंचं आणि यांचं पेशव्यांचं काहीतरी त्यावेळेला भांडण झालं होतं आणि पटत नव्हतं. म्हणून ब्रिटिशांच्या मदतीनं म्हणजे जमिनीवरती पेशव्यांनी आंग्र्यांचा पराभव करायचा आणि समुद्रावरती ब्रिटिशांनी करायचा असं दोघांनी एकत्र येऊन आंग्र्यांचा पराभव करतात आणि शिवाजी महाराजांचं साम्राज्य म्हणजे त्यांनी जे आरमार उभं केलं होतं ते आरमार नष्ट केलं जातं आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे भारताला वेढा घातलेला आहे. आणि 1818 साली शेवटी ब्रिटिशांनी पेशवाई किंवा शनिवारवाड्यावरती सुद्धा युनियन जॅक फडकवलेला आहे. पण आपण किती अंधारात होतो त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्या वेळेला सवाई माधवरावांचा मृत्यू होतो नंतर पुन्हा राघोबादादांचा मुलगा दुसरा बाजीराव आपण म्हणतो की जे अतिशय त्यांच्याबद्दल वाईट बोललं जातं किंवा हे केलं जातं, तर दुसऱ्या बाजीरावांनी काय केलं की पहिल्यांदा नाना फडणवीस लगेच तिथून पळून जातात. त्यांना माहिती होतं की आता बाजू पलटलेली आपल्या जीवितास धोका आहे. आणि मग ज्यावेळेला नाना फडणवीस निघून जातात काही वर्ष ते बाहेर राहतात दुसऱ्या एका मराठा सरदारांच्याकडेच म्हणूया आपण. आणि त्याच्यानंतर मग दुसरे बाजीराव त्यांना पत्र पाठवतात की पेशवाईची वस्त्र घेण्यासाठी तुम्ही या. तर त्यावेळेला नाना फडणवीस त्यांना माघारी निरोप देतात की माझा तुमच्यावरती विश्वास नाही, मी तिथं आल्यानंतर तुम्ही मला धोका करू शकाल किंवा तुम्ही मला ज्याला आपण म्हणतो नष्ट करू शकाल, मला इजा होऊ शकेल, माझा मृत्यू होऊ शकेल, तर मला 2 जामीन पाहिजे. आणि ते जामीन कोण होते? बाजीराव दुसरे बाजीराव ते मान्य करतात. जे जामीन होते ते होते एक ब्रिटिश गव्हर्नर आणि दुसरं निजाम. म्हणजे लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे ब्रिटिशला लोकांना आपण आयतेपणे रेड कार्पेट ज्याला आपण म्हणतो ते घातल्यासारखंच झालेलं आहे. 1803च्या असईच्या लढाईमध्ये त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांचा पराभव पूर्णपणे करून संपूर्णपणे भारतावरचं जे काय मराठ्यांचं जे एक्सटेंडेड राज्य होतं ते सगळं नेस्तनाबूत झालं. आणि आपल्या ह्या ज्या चुका म्हणजे आंग्रेंचा आरमार बुडवणं, रघुजी भोसलेंचा पराभव आपणच करणं, जो बंगाल घेणार होता तो ब्रिटिशांच्या ताब्यात देणं आणि ब्रिटिशांनी ती प्रॉपर्टी मिळवल्यामुळं त्यांना जो काही ताकद मिळते आणि त्या ताकदीवरून त्यांनी अख्खा भारत जिंकणं आणि त्याच्यानंतर जे भारताचं एक्सप्लॉयटेशन त्यांनी करणं. म्हणजे 1772ला त्यांनी कलकत्त्याला राजधानी निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर 1803 साली मगाशी म्हटलं तसं त्यांनी मराठ्यांचा पूर्ण पराभव केलेला आहे. त्याच्यानंतर 1857चा तर मोठा समर प्रसंग आहे आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण हरलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर मग परत 1818 साली पुन्हा ज्याला 1918 किंवा त्याच्या अगोदरचं जे काही एकूण हे झालेलं आहे तर 1905 साली त्यांनी बंगालची फाळणी करायचा प्रयत्न केला आहे. 1906ला त्यांनी मुस्लिम लीग स्थापन केलेली आहे, फाळणी करता येत नव्हती. ब्रिटिशांचं बेसिकली 150 वर्षापूर्वी म्हणजे 1850च्या दरम्यानच भारताची 3 भागात फाळणी करणं हा उद्देश त्यांचा ठरलेला होता. म्हणजे आजचा जो पंजाब आहे, पंजाबपासून जो उत्तर आजचं पाकिस्तान जो म्हणतो आपण पंजाब पाकिस्तानचा जो भाग आहे तो एक भाग, इकडं बंगाल आणि बंगालच्या आसपासचा जो आपण ओरिसा आणि हे सगळं म्हणतो तो म्हणजे बांगलादेश आणि तो जो भाग आहे तो वेगळा आणि उर्वरित भारत असे 3 भाग ब्रिटिशांनी करायचं 1850 सालीच ठरवलं. आणि त्याच्यानंतरच त्यांनी बाबरी मशिदीचं प्रकरण उकरून काढणं, त्याच्यात 1857च्या याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र लढले म्हटल्यानंतर त्यांच्यात दुभंग होऊन बाबरी मशिदीचा झगडा त्यांच्यात आपापसात सुरू केला. त्याच्यानंतरही एकत्रही लोक येत आहेत हे आदल्यानंतर त्यांनी मुस्लिम लीग स्थापन करायला परवानगी दिली. मुस्लिम लीग स्थापन करून त्याच्यामधून हळूहळू त्यांनी भारताची शक्ल कशी होतील ते बघितलं आणि 1947ला शेवटी आपल्या देशाचे 2 तुकडे झाले. तर आपण जर
बारकाईनं म्हणजे शिवछत्रपतींचं जे स्वप्न होतं, शिवछत्रपतींनी ज्या पद्धतीनं आपल्या शत्रूंचं निरीक्षण केलं, त्यांच्या विरुद्धी कारवाई केल्या, जर शिवछत्रपतींना त्यावेळच्या त्यांच्या जवळच्या सगळ्या लोकांनी सहाय्य केलं असतं तर कदाचित त्यांचा संशयास्पद मृत्यू जो 1680ला जो आपण म्हणतो की काही म्हणतात रक्ताची उलट्या होऊन झाला, विषबाधेनं झाला, तो झाला नसता. शिवाजी महाराजांना जर आणखीन 30-40 वर्ष जर मिळाली असती, 50 वर्ष काय जाण्याचं नव्हतं, 30-40 वर्ष जर निघाली असती तर औरंगजेब येऊन सुद्धा दक्षिणेमध्ये त्याचा अफजलखान व्हायला फारसा वेळ लागला नसता याची मला खात्री आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला नसता, राजारामाचं अकाली निधन झालं नसतं. पण हे सगळं जर तर आहे आणि म्हणून आपण 2 छत्रपतींना गमावलेलं आहे. 27 वर्ष आपल्या याच्यावरती वरवंटा औरंगजेबाचा फिरत होता आणि त्याच्यानंतरही ज्या वेळेला आपल्याला योग्य अशी संधी मिळालेली आहे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, त्यावेळेला सुद्धा आपण कशात भांडत बसलोय तर भाताची पिंड कुणी करायची, कुणी करायची नाही, उपनयन संस्कार कुणी करायचा, कुणी करायचं नाही. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये अडकलेला होतो. आणि मग आपला देश आत्ता कसा आहे, आपल्याला आपण म्हणतो की आपण जर विश्वगुरू बनायचं किंवा हे बनायचं तर आपले पहिल्यांदा आपली एकमूठ एकसंघ पाहिजे. जसं स्त्री पुरुष समानतेमध्ये मी म्हणतो की पुरुषांनी म्हणजे फक्त स्त्रियांनीच म्हणणं की आम्ही स्त्री पुरुष समान मानतो हे महत्त्वाचं नाही आहे. पुरुषांनी स्वतःहून मानणं, पुढाकार करणं, कारण आत्तापर्यंत हजारो वर्ष पुरुष प्रधान संस्कृती इथं होती. तसं जातीपाती नष्ट व्हायच्या असल्या तर पहिल्यांदा उच्चवर्णीय ज्या जाती आहेत त्यांनी स्वतःच्या जातींवरती जे स्वतःचा आपण अहंकार म्हणतो किंवा स्वतःला एक वेगळेपण आपण मानतो, जन्मानुसार श्रेष्ठत्व मानतो, ते जोपर्यंत स्वतः अमान्य करणं, जसं शाहू महाराजांनी 1917-18च्या एका व्याख्यानात म्हटलं होतं की जसं सॅमुराई लोकांनी जपानमध्ये स्वतःचं अग्रहक्क जो सोडून दिला आणि सर्वांना समान लेखलं, तसंच आपल्या ब्राह्मण मराठा लोकांनी जर एकत्र येऊन तसं केलं तर जातीयता आपल्याला नष्ट करणं सोपं जाईल. आणि म्हणून जातीयता नष्ट करण्यासाठीचा हा पैलू आपण आज डिस्कस केला आजच्या 8व्या भागामध्ये. पुढचा जो 9वा भाग येईल त्याच्यात बघायचे आहे की परदुःख शीतलम कसं असतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला महाडचं सत्याग्रह करणं, मनुस्मृती जाळणं किंवा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह आहे, तर त्या काळामध्ये त्यांना जो विरोध झाला आणि त्यावेळेला जे उच्चवर्णीय स्वतःला समजत होते, मग ते ब्राह्मण असतील, मराठी असतील, त्यांनी कुठल्या पद्धतीनं हे केलं, त्यावेळेचे पुरोगामी किंवा त्यावेळच्या व्यक्तींची मतं काय होती, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून आपण बघूया. आणि त्यासाठी आपण पुढच्या 9वा भाग आहे तो त्याच्यासाठी खास ठेवूया. आणि हा भाग आपण इथं संपूया. थोडासा उशीर झाला, गोंधळ झाला होता, पहिल्यांदा थोडंसं टेक्निकल समस्या निर्माण झाली होती. आपल्या सर्वांना आरोग्य, सुख आणि शांती लाभावी आणि आपले दिवस व्यवस्थित आनंदात जावेत, कोरोनाचं संकट लवकर जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा इथंच थांबतो. जय हिंद.